हॉर्मुझ मधून आपलं तेल ह्या कॉन्फ्लिक्टच्या आधी तरी जवळजवळ 50% स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून यायचं. ती एकच पट्टी आहे ना ज्याच्यातून ते येऊ शकतं. त्यांनी मिसाईल्स ट्रेन करून ठेवल्यात त्या रूटवरती आणि टँकर खूप कमी अतिशय हळू स्पीडने जातो. 30 किलोमीटर पर आवरनी ऑब्जेक्ट चाललाय, मिसाईल निवडवायला किती वेळ लागतोय. पण कतारकडून नॅचरल गॅस घेतो आणि त्यांच्या समुद्रातून तो येतो कुठून? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून. ती जी काय 23 किलोमीटरचा जो एक समुद्री रस्ता आहे, त्या रस्त्याच्या जीवावरती अख्खा देश चालतो असं आता प्रॅक्टिकली दिसतं. आत्ता भारताला त्रास इराण देते, याला काहीच सोल्युशन नाहीये का? तेलाच्या सगळ्या मूल्य साखळ्या या समुद्री वाहतुकीवरती डिपेंडेंट आहेत. इतके दिवस ज्याच्याकडे तेल तो डॉमिनेट करायचा, आता ज्याच्याकडे वाहतुकीचा चोक पॉइंट तो डॉमिनेट करतो. इराण, पाकिस्तान, इंडिया अशी पण एक पाईपलाईन न्यूज मध्ये होती, पण ती झाली नाही पुढे. का? किती वल्नरेबिलिटी आहे ही? पाकिस्तानमधून इंडियामध्ये पाईपलाईन काढायची म्हणजे किती वल्नरेबिलिटी आली. तर त्यामुळे थेट आलेलं बरं. जेव्हा जेव्हा ही परिस्थिती येते की कोणीही तेल असलेला देश हे म्हणतो की आम्हाला डॉलरमध्ये डीलिंग करायचं नाही, तेव्हा अमेरिका कुठच्या ना कुठच्या कारणांनी त्यांना अटॅक करते. मग ते वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असतील, ते सिव्हिल अनरेस्ट असेल किंवा व्हॉटएव्हर. क्रूड कमी होतं तेव्हा पण मी 100 रुपये देत असते ना पेट्रोलला, मग तेव्हा रिफायनर्स प्रॉफिट करून जातात. आणि आज क्रूड महागलंय तेव्हा मी 100 रुपये देते पेट्रोलला. तर हे कोणाच्या डोळ्यात यायला नको. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना कमी रेटनी LPG सिलेंडर देण्याचा मेकॅनिझम आज आपल्याकडे आहे, जे पेट्रोल घेताना नाहीये मेकॅनिझम. पेट्रोल पंपावरती काय तुम्हाला इन्कम विचारतात का? ऑब्व्हियसली नॉट. कसंही करा हो, महागाई येणार आणि अगदीच महागाई नको हा हट्टच असला ना तर ग्रोथ विल टेक एन इम्पॅक्ट. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले जवळपास 15 दिवस पुन्हा एकदा जगात युद्ध सुरू झालंय आणि त्याच्या झळा आपल्या घरापर्यंत पोहोचल्यात. पुण्यात अगदी LPGच्या तुटवड्यामुळं हॉटेल्स बंद आहेत, मेस बंद आहेत. अगदी घरोघरी आता रेशनिंग करावं लागेल का काय अशी परिस्थिती तयार होतीये का अशी चर्चा आहे, अफवा सुरू झाल्यात. सो ज्याबद्दल गेले कित्येक दशकं चर्चा व्हायची की तेलाशिवाय काही नाही आणि तेलावरच अख्खं जग आहे, ते पुन्हा एकदा दिसायला लागलंय. हे सगळं नक्की काय घडतंय, कशामुळं घडतंय, याचा आर्थिक अँगल काय, याचा सप्लाय चेनचा अँगल काय, हे सगळं समजून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत प्रख्यात अर्थतज्ञ डॉक्टर मानसी फडके मॅडम. मॅडम, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती. आणि पहिला प्रश्न हाच आहे, दिसतंय तरी खूप कॉम्प्लेक्स, पण इमिजिएट विचारायचं झालं तर हे युद्ध, त्याची तेलावरचा परिणाम आणि महागाई, हे नक्की काय चालू? दिसतंय कॉम्प्लेक्स आणि आहेही खूप कॉम्प्लेक्स. आजचा विषय हा पर्टिक्युलरली खूप जास्ती गुंतागुंतीचा विषय आहे. सो आपण एरवी गुंतवणूक बोलतो, आज गुंतागुंत बोलणार आहोत. एक तर हे जे एनर्जी प्रॉडक्ट्स आपण म्हणतो, ऊर्जा, ह्या सगळ्यामध्ये इंधनाचा भाग असतो रे. एनर्जी प्रॉडक्ट्स हे बेसिकली फ्युएल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आता एनर्जी इकॉनॉमिक्समध्ये फ्युएलचं कॅटेगरायझेशन आपण बघितलं ना, तर खूप गोष्टी आपल्या डोळ्यासमोर क्लिअर व्हायला लागतात. मी जे सांगतेय ना, तुम्ही म्हणाल हे ऑब्व्हियस आहे, पण ह्या ऑब्व्हियस गोष्टींमधून ना खूप गोष्टी आपल्या क्लिअर होत जातील. सो एंड यूज क्लासिफिकेशन करतात एनर्जी इकॉनॉमिस्ट. म्हणजे काय? फ्युएलचे गट पाडतात. बरं. पहिला फ्युएलचा गट आहे कुकिंग फ्युएल, अन्न प्रक्रियेकरता लागणारं फ्युएल. भारतात कुठचं? वेल, मेन LPG, पण अपार्ट फ्रॉम दॅट लाकडावरती पण होतं, चुलींवरती पण होतं. सो बायोमास कॅन बी अनदर थिंग. इंडक्शन कुकिंग ऑन झालंय, सो इलेक्ट्रिसिटी इज अनदर फ्युएल. त्यामुळे कुकिंग फ्युएलमध्ये LPG, बायोमास, केरोसिनचे स्टोव्स, right? So LPG, biomass, kerosene, electricity, I would say largely cooking fuels मध्ये हे. सेकंड आहे मोबिलिटी फ्युएल्स, वाहतूक. इथे सगळं तेल डिटरमाइंड आहे, कारण जास्ती करून आपल्याकडे पेट्रोल, डिझेल, त्याच्यानंतर CNG, थोड्याफार प्रमाणात LPG आणि EVs येऊ लागलेले आहेत. राईट. सो मोबिलिटी फ्युएलमध्ये तेल डॉमिनेटेड आहे. किती तेल डॉमिनेटेड आहे? तर 95% ट्रान्सपोर्ट हा ऑइल बेस्ड चालतो अजूनही. भारताचा. सो द सेकंड पार्ट इज मोबिलिटी फ्युएल्स. थर्ड पार्ट इज पॉवर सेक्टर. पॉवरसाठी म्हणजे वीज निर्मिती करण्याकरता लागणारं इंधन कुठचं? वेल, बेसिकली कोळसा. करेक्ट. नाव कोळसा घ्या किंवा ह्याच्यामध्ये आपण जे एनर्जी ट्रान्झिशन भारताचं म्हणतो ना, हे सगळं या पॉवर सेक्टरमध्ये झालेलं आहे. त्यामुळे कोळशाकडून आपण रिन्युएबल्सकडे गेलो. त्याच्यामध्ये हायडेल आलं किंवा बाकी काही जिओथर्मल आलं, सोलर आलं, विंड आलं, न्यूक्लिअर आलं. राईट. आता सगळी एनर्जी ट्रान्झिशन आपण कुठे केली? तर ती पॉवर फ्युएल्समध्ये केली, बरं का. सो आपण 3 आतापर्यंत बघितले: कुकिंग, मोबिलिटी, पॉवर. आणि चौथा आहे इंडस्ट्रीज, 5वा आहे ॲग्रिकल्चर.
ह्या दोन्हीमध्ये इंडस्ट्रीजसाठी काय लागतं? डिझेल लागतं जास्ती करून. तसंच गॅसही लागतो, LPG लागतो, CNG लागतो काही हिटिंग प्रोसेसेससाठी. ॲग्रिकल्चरमध्ये गेलात की ॲग्रिकल्चरमध्ये ट्रॅक्टर चालवायला डिझेल लागतो, पंपसेट चालवायला डिझेल लागतो आणि फर्टिलायझर्स करण्याकरता नाफ्थासारखा गॅस लागतो. ओके, विच इज अगेन अ फ्युएल. ओके, सो आता हे आपण 5 समज एंड यूज क्लासिफिकेशन्स बघितले तर इट्स सो इंटरेस्टिंग. कुकिंग, मोबिलिटी, पॉवर, इंडस्ट्रीज आणि ॲग्रिकल्चर हे 5 आपले एंड यूज क्लासिफिकेशन झाले. ह्या सगळ्यामध्ये जेव्हा आपण कॉन्स्टंटली म्हणतो ना की भारत हा एनर्जी डिपेंडंट आहे, तर याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की पॉवर सेक्टर आपण वगळला तर चारही इतर कॅटेगरीजमध्ये आपली डिपेंडन्सी खूप हाय आहे. कुकिंगमध्ये म्हणाला तर LPG आपल्याकडे होत नाही. किती डिपेंडन्सी आहे, आय टॉक अबाउट द नंबर्स लेटर, पण साधारणपणे 60% हे बाहेरून येतं LPG. सो फक्त 40% आपल्याकडे होतं. मोबिलिटी फ्युएल्समध्ये म्हणजे डिझेल आणि पेट्रोल म्हणालात तर ते प्रोड्यूस करण्याकरता जे क्रूड आहे ते भारतामध्ये 13% होतं आणि 87% आपण बाहेरून घेतो. मेजर डिपेंडन्सी आली आहे. पॉवरमध्ये म्हणालात तर कोळसा हा एकमेव इनपुट आहे जो आपल्याकडे चांगल्यापैकी आहे. सो 75% भारतात आहे, 25% आपण बाहेरून कोळसा घेतो आणि ऑन टॉप ऑफ इट आपण ह्याच्यात एनर्जी ट्रान्झिशनिंग पण केलंय. म्हणजे हे 5 तुम्ही सेक्टर्स बघितले ना तर तुमच्या असं लक्षात येईल की एखादं मूल असतं बघा 10वीतलं, ते काय म्हणतं की गणितात ना मी पैकीच्या पैकी पाडतो पण बाकी सगळ्यांमध्ये मी जवळजवळ फेलच आहे. भारताची काहीशी तशी अवस्था आहे. पॉवर सेक्टरमध्ये आपण पैकीच्या पैकी मारले. कसं? तर फर्स्ट थिंग इज आपल्याकडे कोल चांगल्यापैकी आहे आणि तो जो स्टीम कोलचा प्रकार लागतो म्हणजे अँथ्रासाइट वगैरे खूप ग्रेट कोल क्वालिटीज नाही आहेत आपल्याकडे, पण बेसिक कोल आपल्याकडे आहे. किती आहे? 75% आहे. फक्त 25% आणायला लागतो बाहेरून. ऑन टॉप ऑफ इट आपण रिन्युएबलमध्ये खूप काम केलं. सो पॉवर इज क्लिअरली व्हेअर आपला एनर्जी डिपेंडन्स खूप कमी आहे. आपला एनर्जी डिपेंडन्स येतो कुठे? तेल आणि त्याचे डेरिव्हेटिव्हज, पेट्रो डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आपल्याला नाहीच आहे आपल्याकडे ते. पहिल्यांदा तर हेच समजून घ्यायला पाहिजे की आपल्याकडे जे नाहीये आणि त्याच्यावरती सध्या घाव आलाय, त्यामुळे आर वी इन ट्रबल? ओ माय गॉड, येस. कारण तुमच्याकडे नाहीच आहे रिसोर्स. लेट्स अंडरस्टँड की आपल्याला लागतं किती. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की माय गॉड मी आता एनर्जी डिपेंडंट आहे, एक भाग हा झाला की मला 87% क्रूड घ्यायला लागतं, पण ऍक्च्युली इन मेट्रिक टन्स म्हणजे किती घ्यायला लागतं आपल्याला हे पण एक समजून घ्यायला पाहिजे. सो आता तुम्ही कन्झम्पशन प्रोफाईल बघा थोडीशी भारताची. पहिला कन्झम्पशनचा जो भाग आहे म्हणजे जो एक PPAC म्हणजे पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अनालिसिस सेल, युनियन मिनिस्ट्रीची सेल आहे, बर अनालिसिस सेल आहे. त्यांचे अधूनमधून ना चांगले नंबर्स येत असतात, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग कारण ते एनर्जी नंबर्स डेटा आपल्याला चांगला मिळतो भारत निहाय. सो त्यांचा आता लेटेस्ट जो रिपोर्ट आहे त्याच्यात ते म्हणतात की टोटल पेट्रो प्रॉडक्ट कन्झम्पशन किती आहे भारताचं, तर 240 मिलियन मेट्रिक टन MMT. ओके, इज द टोटल पेट्रो प्रॉडक्ट कन्झम्पशन ऑफ इंडिया. ओके, ह्याच्यामध्ये टॉपला कोण आहे? तर डिझेल आहे. डिझेल हा टॉपला असणारच. हे कसं कळतं आपल्याला? कारण आपण समज आपले 5 कॅटेगरीज बघितल्या तर सगळ्यामध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये सगळीकडेच डिझेल आहे ना. सो 240 मिलियन मेट्रिक टन पैकी डिझेल किती लागतंय भारताला? तर 100 मिलियन मेट्रिक टन लागतंय म्हणजे 40-45% तर डिझेलच लागतं. ओके, पेट्रोल आणि LPG त्या मानाने कमी लागतो. पेट्रोल किती लागतं, किती कन्झ्युम करतो आपण? तर इट्स ओन्ली 40 MMT आणि त्याहूनही कमी LPG 33 MMT. म्हणजे एक एनर्जी इकॉनॉमिक्समध्ये नेहमी म्हटलं जातं की भारतात पेट्रोल अधिक LPGचं जेवढं कन्झम्पशन आहे ना त्यापेक्षा जास्ती कन्झम्पशन एकट्या डिझेलचं आहे. ओके, सो डिझेल इज राजा या पेट्रो प्रॉडक्ट्समध्ये. आता एक अजून गोष्ट सांगते आणि आपण जरा हे काही काही गोष्टी आपल्या जवळ ठेवूया कारण या नंतर इन्व्होक होतील जेव्हा आपण डेटा अनालिसिस करायला लागू. डिझेल आपण 100 मिलियन मेट्रिक टन जवळजवळ डिझेलचं कन्झम्पशन करतो. कशासाठी वापरतो डिझेल? तर बेसिकली तो ट्रान्सपोर्टमध्ये वापरला जातो आणि ट्रान्सपोर्टमध्ये ट्रक्ससाठी जास्ती प्रमाण आहे रादर दॅन प्रायव्हेट व्हेकल्स, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. सिमिलरली ॲग्रिकल्चरमध्ये त्याची फोड अशी आहे की जे काही डिझेल वापरलं जातं 100 मिलियन मेट्रिक टन त्यापैकी 77% ट्रान्सपोर्टमध्ये वापरलं जातं, 13% ॲग्रिकल्चरमध्ये आणि 10% इंडस्ट्रीजमध्ये, असं डिझेलची फोड आहे. बर पेट्रोल तुम्ही बघितलं तर पेट्रोल एक्सक्लुझिव्हली ट्रान्सपोर्ट 99.6% पेट्रोल हे ट्रान्सपोर्टमध्येच वापरलेलं आहे आणि ते कुठचा ट्रान्सपोर्ट? नाव युल बी नॉट सरप्राइज ॲक्च्युली 60% इज 2 व्हीलर, 40% इज 4 व्हीलर. आणि ऑल ऑफ दिस इज द मिडल इन्कम ग्रुप्स जे जास्ती करून पेट्रोल ड्रिव्हन व्हेकल्स वापरतात. बरोबर. ओके, LPG कुठे वापरलं जातं? वेल, हाऊसहोल्ड कुकिंग, नंतर होरेका सेगमेंट म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफेज. तर असं सेगमेंट असं आहे. सेगमेंट होरेका म्हणतात त्याला, बर हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅफे. तर होरेका सेगमेंटमध्ये ते वापरलं जातं आणि अपार्ट फ्रॉम दॅट काही छोट्या इंडस्ट्रीज आहेत, उदाहरणार्थ सेरमिक्स,
किंवा ग्लासवेअर, टाईल्सवेअर ह्याच्यामध्ये LPG किंवा गॅस लागतो. म्हणजे एक उदाहरण आपण मगाशी बोलत होतो, गुजरातमध्ये मोरबी नावाचा एक क्लस्टर आहे. ते ना टाईल्स बनवतात आणि ते बऱ्यापैकी निर्यात करतात टाईल्स. ह्यांच्यावरती आता खूप घाव आलाय, कारण LPG आपण आता प्रायोरिटाईज केलंय हाऊसहोल्डसाठी आणि इतरांसाठी रॅशन केल्यामुळे ह्याची जरा गडबड होते. पण फ्रॉम द 240 आवर टॉप 3 कॅन्डिडेट्स आर डिझेल, पेट्रोल आणि LPG. आता हे कुठून येतं? ह्याचं इम्पोर्ट डिपेंडन्स किती? ओके. आणि हॉर्मुझ, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जिकडे आता सध्या गडबड आहे, तिथून किती येतं? हा डेटा आपल्या हातात आला ना, की अर्धी कहाणी हातात येते. अर्धी कारण अजून नॅचरल गॅस आपल्याला बोलायचं आहे त्याच्याबद्दल, राईट? ओके. सो आता आपल्याला हे कळलं की डिझेल इज द किंग. एक दुसरं समजून घेऊया की डिझेल आपण डायरेक्टली आयात करतच नाही. आपण क्रूड आयात करतो आणि आपल्याकडच्या रिफायनरीज ह्या त्याच्यातून पेट्रो प्रॉडक्ट्स काढतात. सो डिझेल हा इंडियन शोअरवरती बऱ्यापैकी तयार होतो. ओके. आपण रिफाईन्ड प्रॉडक्ट्स घेतो का विकत? आयात करतो, पण त्याचं प्रमाण कमी आहे. मॅक्सिमम आपण काय आयात करतो? तर आपण क्रूड आयात करतो, इथे रिफाईन करतो आणि इथे पेट्रोल, डिझेल वगैरे केलं जातं. ॲज अगेन्स्ट नॅचरल गॅस जे आपण डायरेक्टली आयात करतो. सो दीज आर व्हेरी डिफरंट प्रॉडक्ट्स ऑल टुगेदर. एनिवे, फर्स्ट आपण जरा पेट्रोल, डिझेल, LPG हे समजून घेऊया. क्रूड जे आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे खूप कमी साठा आहे क्रूडचा. किती आहे? 13% साठा आहे आपल्याकडे आणि म्हणजे 13% ऑफ द रिक्वायरमेंट. 87% आपल्याला बाहेरून आणायला लागतं. कुठून आणतो आपण मॅक्सिमम? तर एक मॅप आपण जर आता बघितला तर हा जो वेस्ट एशियाचा गट आहे ना, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग गट आणि इकडे सगळं ऑइल कॉन्सन्ट्रेटेड आहे, राईट? इराण आणि इराक हे 2 जे मोठे देश आहेत ज्यांच्याकडे साठा खूप आहे तेलाचा, हे वगळले तर इतर जे छोटे-मोठे 6 देश आहेत, त्यांचं गल्फ कोऑपरेशन काउन्सिल म्हणजे GCC नावाचं एक ब्लॉक आहे. या गल्फ कोऑपरेशन काउन्सिलमध्ये राजा जो आहे आणि लिटरली राजा जो आहे तो सौदीचा राजा आहे, राईट? सो सौदी अरेबिया, UAE, कुवेत, ओमान, बहरीन आणि कतार हे 6 राज्य धरली जिकडे मोस्टली किंगडम्स आहेत ही. तर हे सगळे जण मिळून GCC होतात. आता भारत GCC कडून किती तेल ओढतं? तर नियरली 68% ऑफ अवर रिक्वायरमेंट वी जस्ट बाय फ्रॉम GCC, फ्रॉम द गल्फ कोऑपरेशन कंट्रीज. GCCच्या बाहेर कोण आहे? इराण आणि इराक आहे आणि इराक आपल्यासाठी मोठा एनर्जी पार्टनर आहे. इराक. इराक. ओके. इराककडे खूप साठा आहे तेलाचा. ते पण आपण थोडासा डेटा बघू. तर वेस्ट एशियामध्ये जे कॉन्सन्ट्रेटेड तेल आहे, हे या 6 देशांमध्ये आहे अँड प्लस इराण, इराक एवढं मिळून वेस्ट एशियाचं बऱ्यापैकी तेल झालं. सो आपण GCC कडून तेल घेतो, त्याच्यातही आपण सौदी आणि UAE कडून मॅक्सिमम तेल घेतो आणि इराककडून आपण तेल घेतो. आता मॅपवरून तो जो दुसरा मॅप आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईलच, की हे जे सगळ्या तेलाची वाहतूक होणार आहे, ती डायरेक्टली अरबी समुद्रामध्ये येताना इट गोज थ्रू अ व्हेरी स्मॉल चॅनल. त्या चॅनलला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असं म्हणतात आणि ते इराणच्या अगदी जवळ आहे, राईट? तर क्रूडचं आपलं जे इम्पोर्ट पर्सेंटेज आहे हे 87% आहे. जे काही आपण टोटल क्रूड इम्पोर्ट करतो पैकी जवळजवळ 70-72% आपण वेस्ट एशियामधूनच इम्पोर्ट करतो आणि हॉर्मुझ मधून आपलं तेल ह्या कॉन्फ्लिक्टच्या आधी तरी जवळजवळ 50% स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून यायचं. नाही. कारण ती एकच पट्टी आहे ना ज्याच्यातून ते येऊ शकतं तेल. त्यामुळे क्रूडमध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आपली गळाचेपी होतीये का? होतीच आहे. कारण 50% तर वाहतूक आपली तिकडूनच येत होती. हे क्रूडचा भाग झाला. ते क्रूड घरी आलं की मग त्याचं पेट्रोल, डिझेल होतं. इट्स अनदर पार्ट ऑफ द स्टोरी, राईट? आता आपण तसंच LPG बघूया. LPG 33 मिलियन मेट्रिक टन आपण कन्झ्युम करतो, ज्यापैकी 40% आपलं डोमेस्टिकली तयार होतं आणि 60% LPG आपण इम्पोर्ट करतो. अगेन प्लीज अंडरस्टँड की LPG इम्पोर्ट आपण डायरेक्ट LPG कमी इम्पोर्ट करतो. आपल्या रिफायनरीज LPG तयार करतात. LPG इज अ नॅचरल प्रॉडक्ट इन द रिफायनरी प्रोसेस. तो प्रोसेस पण आपण जरा बघणार आहोत स्लाइटली नंतर. सो LPG आपण म्हणजे असे काही सिलेंडर्स इम्पोर्ट नाही करत. पार्ट ऑफ इट येस वी डू दॅट, पण मोस्टली आपण क्रूड घेऊन ते रिफाईन इकडे करतो. ह्यापैकी कुठून आपण जास्ती LPG म्हणजे हा जो 60% इम्पोर्ट आहे हा पण बऱ्यापैकी वेस्ट एशियामधून येतो आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून 50% LPG येतो. तिकडे आपले हात दगडाखाली आहेत, राईट? आता जरासं नॅचरल गॅसबद्दल बोलते, कारण आतापर्यंत आपण ह्या सेक्टरला हातच घातला नाही. सो माय पॉइंट अप टू नाव आय हॅव मेड 2 पॉइंट्स. वन इज एनर्जी डिपेंडन्सी. भारताची व्हॅनिला एनर्जी डिपेंडन्सी नाही आहे. ती ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये आणि इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चरसाठी लागणारे जे डिझेल आहे याच्यामध्ये एनर्जी डिपेंडन्सी आपली जास्ती आहे. हा पहिला मुद्दा. सेकंड मुद्दा म्हणजे एनर्जी प्रॉडक्ट मिक्समध्ये डिझेल इज किंग.
ओके. आणि डिझेल आपण आपल्याकडे बनवतो. आपण क्रूड विकत घेतो. हे क्रूड जास्ती करून वेस्ट एशियाकडून येतं. किती येतं? जवळ-जवळ 70% त्यांच्याकडून येतं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून 50% पास होतो. त्यामुळे सध्या आपला अवघड काळ आहे जरासा. नॅचरल गॅस बोलूया. नॅचरल गॅसचं कन्झम्पशन किती? तर साधारण 72 बिलियन क्युबिक मीटर. ओके. 72 BCM. हां, आता 1 मीटर म्हणजे आमची आजी लहानपणी सांगायची, की साधारण 1 हाताचं 1 मीटर असतं. आता 1 क्युबिक मीटर इज 1/1/1 म्हणजे एक माझ्या डोळ्यासमोर मी जे धरते ते सांगते तुम्हाला. मी जरा नॉन टेक्निकली विचार केले. वॉशिंग मशीन आपण साधारण बघितलं ना, दॅट इज 1 क्युबिक मीटर ऑफ गॅस. ओके. अशी आपल्याकडे 72 बिलियन म्हणजे 7,200 वॉशिंग मशीन धरा, डोळ्यासमोर आणा. 7,200 कोटी. सॉरी 7,200 कोटी. दॅट्स राइट. बरोबर. एवढी वॉशिंग मशीन्स भरलेला नॅचरल गॅस हा भारत कन्झ्युम करतो. पण तरी सुद्धा आपण जगाच्या ह्याच्या रँकिंगमध्ये बघितलं तर आपण 12वा का 13वा नंबर आहे आपला. म्हणजे वी आर नॉट द बिगेस्ट कन्झ्युमर्स ऑफ नॅचरल गॅस, बट वी स्टील क्वाईट ह्यूज, राईट? 72 BCM ऑफ नॅचरल गॅस इज व्हॉट वी कन्झ्युम. हा आपण कशासाठी कन्झ्युम करतो? एक मोठा सेक्टर वाहतूक आहेच, CNG, करेक्ट. दुसरा सेक्टर फर्टिलायझर्स आहे. फर्टिलायझरमध्ये नॅट गॅस हा फीड स्टॉक आहे. फीड स्टॉकचा अर्थ काय? नॅचरल गॅस म्हणजे काय? आणि हे पण थोडं सायन्स बघू हां आपण पुढे. पण एक बेसिक समजून घ्यायचं तर नॅचरल गॅस इज C1, मिथेन, हं. राईट? मिथेन जेव्हा ब्रेकडाऊन करतो आपण, तेव्हा त्याची मूव्हमेंट अमोनियामध्ये होते आणि अमोनिया हा नायट्रोजनस फर्टिलायझर जसं की युरिया ह्याच्यासाठी लागणारा बेसिक घटक आहे. त्यामुळे मिथेन शिवाय तुम्हाला युरिया प्रोड्यूसच करता येत नाही. सो C1 म्हणजे नॅचरल गॅस इज अ बेसिक फीड स्टॉक फॉर फर्टिलायझर इंडस्ट्री. आणि म्हणूनही आत्ता जरा आपल्याला प्रॉब्लेम झालाय, कारण ॲग्रिकल्चरसाठी सपोर्ट पाहिजे ना. फर्टिलायझर बंद झाले तर कसे चालतील? त्यामुळे नॅचरल गॅसचा इश्यू काय आहे, तर नॅचरल गॅस खूप प्रमाणात लागतो. तो 50% आपण इम्पोर्ट करतो. खूप डिपेंडन्सी आहे. तो लागतो कशासाठी? CNG इन व्हेइकल्स, फर्टिलायझर्ससाठी लागतो. सिटी डिस्ट्रिब्युशन पाईप्ड PNG ज्याला म्हणतात, म्हणजे पाईप्ड नॅचरल गॅस, जे आपल्याला ह्याच्यातून पाईपलाईन्समधून घरी गॅस येतो, MGNLचा वगैरे, तो सगळा नॅचरल गॅस आहे, राईट? आता नॅचरल गॅस आणि LPG याच्यामध्ये फरक आहे बरं का. नॅचरल गॅस हा नॅचरल आहे ना, इट्स नॉट आर्टिफिशियल गॅस विच इज प्रोड्युस्ड इन अ रिफायनरी. नॅचरल गॅस म्हणजे काय? जिकडे तेलाचा साठा असतो तिथे नॅचरली तो गॅस हलका असल्यामुळे तो वरती येतो आणि तो शोषून घेतला जातो आणि इट्स युज्ड एज अ फ्युएल. नॅट गॅसचं त्यामुळे ना सप्लाय चेन विचित्र आहे, कारण जिकडे ही ऑइल फील्ड्स आहेत तिथे तो गॅस कॅप्चर केला जातो. पण गॅस तुम्ही ट्रान्सपोर्ट कसा करणार? इट वुड बी क्रेझी टू डू दॅट. त्यामुळे तो 162 डिग्रीज, -162 डिग्रीजला कूल केला जातो आणि ॲट -162 डिग्री सेल्सिअस गॅस बिकम्स लिक्विड. सो त्याचं लिक्विफिकेशन ते तिथंच करायला लागतं सोर्सला. आणि मग ते लिक्विड इकडे येतं. इकडे आल्यानंतर त्याचं रिगॅसिफिकेशन करणं आलं. आणि रिगॅसिफिकेशन केल्यानंतर आयदर तुम्ही तो सिलेंडरमध्ये भरा आणि CNG म्हणून वाहतूक सेगमेंटला विका, किंवा तुम्ही डायरेक्टली तो सिटी गॅस नेटवर्कमधून PNGच्या फॉर्ममध्ये घरोघरी पोहोचवा. तर ही नॅचरल गॅसची सप्लाय चेन. नॅचरल गॅस आपण कुठून घेतो? आपण कतारमधून घेतो. आता तुम्ही पुन्हा एकदा मॅप बघा. इराण आणि कतार ह्याच्यामध्येच ॲक्च्युली समुद्र आहे, म्हणजे ज्याला आपण गल्फ ओशन, पर्शियन गल्फ म्हणतो ते. त्याची एक थोडीशी इंटरेस्टिंग कतार, बहारीन यांची थोडीशी इंटरेस्टिंग हिस्ट्री पण आहे, पण सांगते नंतर. तर कतार आणि इराण याच्यामध्ये जो समुद्री भाग आहे ना, त्याच्यात ऑइल फील्ड आहे. ओके. सो फॉर कतार इट इज द नॉर्दर्न पार्ट ऑफ कतार, जिकडे ते गॅस आहे, आणि इराण त्याला साऊथ पार्स फील्ड म्हणतं, कारण त्यांचा तो सदर्न एरिया आहे. हां, एक्झॅक्टली. सो त्यामुळे आपण कतारकडून नॅचरल गॅस घेतो. म्हणजे त्या फील्ड्समध्ये तो नॅचरल गॅस तयार होतो, तिकडे तो लिक्विफाय होतो आणि त्यांच्या समुद्रातून तो येतो कुठून? स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून. सो आपण तसे तिकडेही अडकले जातोय. दुसरे कुठचे सोर्सेस आहेत का नॅट गॅसचे? आहेत. सो वी ऑल्सो बाय नॅचरल गॅस फ्रॉम ऑस्ट्रेलिया, बरं. जे खूपच लांब आहे. अँड देन वी बाय फ्रॉम युनायटेड स्टेट्स. ते का? खूपच लांब आहे. का? म्हणजे त्यांच्याकडे चांगली फील्ड्स आहेत. नॅचरल गॅस आणि LPG आपण जे अमेरिकेकडून घेतोय, हे थोडंसं आपण ट्रम्पजींना शांत ठेवण्यासाठी सुद्धा घेत आहोत. आपण एका आधीच्या कधीतरी डिस्कशनमध्ये हे बोललो होतो. सो ते पण आता म्हणायची वेळ आली, की फॉर्च्युनेटली ते सुरू झालं. कारण थोडंसं तरी डायव्हर्सिफिकेशन आहे. तर ऑस्ट्रेलियामधून घेण्यात ऑब्व्हियसली इश्यूज आहेत, कारण ते शिपिंग टाईम आणि हेन्स शिपिंग कॉस्ट
तेवढी वाढते. म्हणजे कतारमधून जे आपल्याला 5च दिवसात LNG म्हणेन मी, म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस LNGचा सप्लाय कतारमधून 5च दिवसात येतो. तो ऑस्ट्रेलियाकडून घ्यायला गेलो की 15 दिवसावर जातं आणि अमेरिकेकडून घ्यायला गेलो की 25 दिवसावर जातं. बापरे. सो ट्रॅव्हल टाइम एवढा वाढला, म्हणजे तेवढं डिझेल पण खर्च झालं ना त्या बोटीचं किंवा हेवी फ्युएल्स जे काही त्या शिपमध्ये वापरलं जात असेल. सो ट्रॅव्हल कॉस्ट ऑल्सो इन्क्रीजेस दॅट मच, राईट? सो ऑल इन ऑल दिस इज द प्रोफाईल ऑफ एनर्जी इन इंडिया. ही फक्त प्रोफाईल झाली. आता तुमचा प्रश्न हा होता की हे चालू काय आहे आणि ह्यानी महागाई वाढणार का? ऑब्व्हियसली ना, म्हणजे यांनी वाढणारच आहे महागाई. सो आय एम फर्स्ट पुटिंग द फॅक्ट ऑन द टेबल की महागाई वाढणार आहे. पण ती कशी वाढेल किंवा त्याचे इम्पॅक्ट पॉइंट्स काय आहेत, हे पण थोडंसं ना वेगळं डिस्कशन आहे. कारण महागाईचं मोजमाप जे आहे ना, म्हणजे द कन्झ्युमर प्राइस इंडेक्स CPI जो इंडियामध्ये केला जातो तयार, तो रीड कसा करायचा, त्याचं अनालिसिस कसं करायचं आणि हे जे सगळे शॉक्स आहेत ते CPI मध्ये कसे ट्रान्सलेट होणार आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर मी थोडंसं तुम्हाला आता महागाई या विषयाबद्दल आधी थोडं नुसतं महागाई बोलूया आणि मग तेलाची महागाई बघूया. ओके, सो महागाई कशी समजून घ्यायची? तर भारतामध्ये आपण 2 इंडायसेस वापरतो. एकाला होलसेल प्राइस इंडेक्स ऑफ इंडिया म्हणतात आणि एकाला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ऑफ इंडिया म्हणतात. ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे? नावातच फरक आहे. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे ना, तो आम आदमी, आपल्या तुमच्या माझ्या खिशाला महागाई वाढतीये का, हे तो इंडेक्स ट्रॅक करतोय CPI. होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे तो भारतामध्ये इंडस्ट्रीजची जी कॉस्ट आहे ना, ती ऍक्च्युली वेधून घेण्यासाठी मोस्ट डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हणजे PPI नावाचा एक इंडेक्स वापरला जातो. आपल्याकडे तो नाहीये, आपण तो तयारच केला नाही. पण त्याची प्रॉक्सी म्हणून आपण WPI वापरतो, होलसेल प्राइस इंडेक्स. का? कारण मोस्ट इंडस्ट्रीज बाय एव्हरीथिंग ऑन होलसेल. त्यामुळे होलसेल प्राइसेसमध्ये मुवमेंट जी होतीये त्याच्यामुळे कंपनीजच्या प्रोजेक्ट्सना त्यांच्या कॉस्टमध्ये कसा फरक होतोय आपल्याला WPI मधून कळतं. ओके, आज तुमचा जो प्रश्न आहे की महागाई वाढणार का भारतामध्ये, तर कुठच्या इंडेक्स प्रमाणे याचा खूप फरक पडेल. ओके, लाईक मी फर्स्ट टॉक अबाउट CPI. थोडंसं टेक्निकल आहे पण इट्स इंटरेस्टिंग आणि हे समजून घेणं महत्वाचं पण आहे. CPI मध्ये रिसेंटली आपण मेथॉडॉलॉजी बदलली. ओके, पूर्वीचा आपला जो CPI होता तो 2012च्या बेस इयरवरती होता. आपला जो नवीन CPI आहे ना तो 2024च्या बेस इयरवरती आला. इट्स अ रिवाइज्ड बेस. बेस इयरनी काय फरक पडतो? बराच फरक पडतो, पण आता ते आय थिंक आपल्या ह्याच्यामध्ये ते आता बसत नाही. सो लेट्स गो अहेड की आपण 24चा बेस इयर घेऊन हा नवीन CPIची मांडणी केली. या नवीन CPI मध्ये यांनी काय केलंय, जागतिक निकष जसे आहेत ते घेऊन 12 कॅटेगरीजमध्ये गुड्सना डिवाइड केले. पूर्वी आपण 6 कॅटेगरीजमध्ये गुड्सना डिवाइड करायचो. आता वी वॉन्ट टू बी कम्पॅटेबल विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, त्यामुळे आपण 12 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतो. या 12 कॅटेगरीज कशा आहेत सगळ्या नाही सांगत, पण फूड अँड बेव्हरेजेस ही एक कॅटेगरी आहे. एक इंटॉक्सिकंट्सची कॅटेगरी असते ज्याच्यात भारताने त्याला लेबल केलंय पान, टबेको अँड इंटॉक्सिकंट्स, कारण आपल्याकडे हे पण 2 मोठे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यानंतर क्लोदिंग अँड फुटवेअर असा एक प्रोडक्ट कॅटेगरी असते. तशीच ह्या वेळेला त्यांनी काय केलंय, हाऊसिंग अँड फ्युएल्स अच्छा. अशी एक कॅटेगरी वेगळी काढली. पूर्वी ही कॅटेगरी फ्युएल अँड लाईट अशी होती. आता त्यांनी हाऊसिंग अँड फ्युएल्स घेतली आणि गंमत म्हणजे 5वी कॅटेगरी ट्रान्सपोर्ट म्हणून काढली आहे. आता हे एक समजून घेऊया आपण. हाऊसिंगमध्ये जे फ्युएल्स लागतात इदर फॉर कुकिंग ऑर फॉर लाइटिंग, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि LPG थोडक्यात सांगायचं तर ते त्या गटामध्ये आहे, हाऊसिंग अँड फ्युएल्सच्या गटामध्ये. आणि ट्रान्सपोर्ट गटामध्ये मोबिलिटी फ्युएल्स त्यांनी काढले आहेत, मेनली पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे. सो आता CPI मध्ये काय होतं की ह्या प्रत्येक कॅटेगरीला वेट दिलं जातं, वजन दिलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल फूड कॅटेगरी ही सगळ्यात मोठी कॅटेगरी आणि त्याला 36% वेट आहे. हे वेट कसं करतात तर NSSOचा सर्व्हे होतो आणि ते गावोगावी जाऊन, मी खूपच आता हे ल्युसिडली बोलतीये, पण बेसिकली ते सॅम्पल काढतात. गावोगावी जाऊन ते लोकांना विचारतात की बाबा रे, तुला 100 रुपये दिले तर तू अन्नावरती किती खर्च करणार आहेस? त्यांना सरासरी उत्तर मिळालं की 36 रुपये मी खर्च करणार. त्यामुळे फूडचं वेटेज इज 36% आणि इट इज द डॉमिनंट कॅटेगरी CPI मध्ये. याचा अर्थ असा पण होतो की जराही अन्नाच्या प्राइसेस वाढल्या ना तर दणकीने CPI मूव्ह होतं, कारण त्याला वेटेजच 36%चं मिळतं, राईट? ओके, आता हाऊसिंग अँड त्याचे जे फ्युएल्स आहेत त्या कॅटेगरीचं स्लाइटली वजन 16 पॉईंट समथिंग होतं, ते आता 17 पॉईंट समथिंग केलंय. पण एकूण 17% वजन हे आपण हाऊसिंग म्हणजे हाऊस रेंट आणि हाऊसिंग फ्युएल्स
ह्याला देतोय. ओके, वेरॅज ट्रान्सपोर्टचं जे आहे ना ते आधी 6.3% त्याचं वेटेज होतं आणि आता 8.7 त्याचं वेटेज झालं, जवळजवळ 9%. ह्याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ असा आहे की लोकांना जेव्हा विचारलं की पेट्रोल डिझेल याच्यावरती तुम्ही किती खर्च करता, एकूण वाहतुकीवरती किती खर्च करता तुम्ही, तर माझ्या इन्कमच्या 9% मी ट्रान्सपोर्टवरती खर्च करतोय, हे सरासरी उत्तर भारताने दिलेलं आहे. हा त्याचा अर्थ आहे. हे वजन कुठूनही आलेलं नाहीये. Okay, now if 9% is the weight on transport fuel एका रुपयाने जरी वाढलं ना तरी दणाक्कीने पुन्हा CPI वाढतो आणि महागाई वाढलेली दिसते. आपल्याला काय आता बघा, हाऊसिंग आणि अप्लाइड फ्युएल ज्याच्यात LPG येतं त्याचं टोटल 17% वजन आहे, पण त्या 17%मध्ये खूपचं वजन हे हाऊस रेंटवरती आहे आणि LPGचं वजन ना हार्डली 1.5% आहे. ओके, आता बघा तुम्ही LPGला वजन दिलंय 1.5% आणि पेट्रोल डिझेलला वजन दिलं आहे 8-9% जवळजवळ. ओके, ऑब्व्हियसली पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस वाढल्या तर भारतात महागाई येणार ऑन पेपर. CPI विल ब्लिप अप. ओके, LPGच्या किमती वाढल्या तरी CPI विल गो अप, बट बाय अ फार लेसर पर्सेंटेज, कारण त्याला वजनच नाहीये. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची तुम्ही सध्याची पॉलिसी बघितली तर LPG सिलेंडर्स हॅव बीन मूव्ड अप बाय ₹60, ॲज पंप प्राइसेस फ्रोझन आहेत. पंपमध्ये तर काही फरक पडत नाही आपल्याला, आपण पेट्रोल अजूनही त्याच रेटने घेतोय, डिझेल त्याच रेटने घेतोय, करेक्ट. मग हे महागाई दाबण्यासाठी केलंय का हो? ऑफकोर्स नॉट. CPI कसा दिसेल ह्याच्यासाठी एवढी मोठी पॉलिसी केली का गव्हर्नमेंटनी? नाही केली. सो लेट मी ऑल्सो टेल यू की मग ह्याच्यात काय लॉजिक काय आहे? LPG वाढू दिलं आणि पेट्रोल डिझेल फ्रोझन ठेवलंय की नाही सध्या तरी. ओके, ह्याच्यात काय बरं लॉजिक आहे सांगते, आणि त्याचा महागाईवर इम्पॅक्ट आहे म्हणून तो इथे थोडंसं रेलिव्हंट होतं. LPG जे आहे ना, LPG हा कन्झम्पशन गुड आहे, समजून घ्या. इट्स नॉट अ प्रोडक्शन गुड, त्यामुळे त्याला पास थ्रू इफेक्ट नाही. फर्स्ट, ओके, डिझेल वाढलं ना तर त्या अनुषंगाने कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते आणि सगळं काही वाढतं. देर इज अ मेजर पास थ्रू इफ यू अलाउ डिझेल टू गो अप. पेट्रोल जर वाढलं तर येस, ऑफिसला येण्या जाण्याचा खर्च, कारण पेट्रोलवरती काही ट्रक्स चालत नाहीत, बट कॉस्ट इट्स अ इसेन्शियल कॉस्ट फॉर मेनी लॉजिस्टिक्स ऑपरेटर्स. सो त्यामुळे पेट्रोल जरी वाढलं तरी पास थ्रू इम्पॅक्ट येतो. डिझेलचा तर मेजर पास थ्रू इम्पॅक्ट येतो आणि त्यामुळे ही फ्युएल्स वाढली ना तर बेसिकली कंपनीजचं महागाई खूप वाढते, जेन्युअनली वाढते. ऑन पेपर दिसेल की नाही इज अनदर पार्ट ऑफ द स्टोरी ऑल टुगेदर, राईट. त्यामुळे नंबर 1 आर्ग्युमेंट ही आहे की LPG इज अ कन्झम्पशन फ्युएल, ह्याला पास थ्रू नाही. हा, किचन्स मधून वगैरे होतो का? होतो ना, नाही असं नाही, पण बेसिकली बल्क ऑफ LPG इज युज्ड बाय हाऊसहोल्ड्स. राईट. ओके, सो दिस इज फर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी. बट सेकंड, इवन मोर इंटरेस्टिंग, तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की LPG मध्ये आपल्याकडे टार्गेटेड सबसिडीजसाठी मेकॅनिझम आहे. हो. मी उज्ज्वला योजनाबद्दल बोलते. उज्ज्वला योजनामध्ये काय होतं की जे वल्नरेबल हाऊसहोल्ड्स आहेत, जे गरीब हाऊसहोल्ड्स आहेत, तर त्यांना जरी त्यांनी मार्केट प्राइसने LPG विकत घेतला तरी नंतर त्यांना DBT ट्रान्सफर करून गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देते, करेक्ट. त्यामुळे जर LPGची किंमत ₹60 वाढली पण तुम्ही बेनिफिशरी आहात उज्ज्वला योजनाखाली, तर DBT वाढवेल सरकार. ह्याचा अर्थ काय होतो की ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना कमी रेटनी LPG सिलेंडर देण्याचं मेकॅनिझम आज आपल्याकडे आहे, जे पेट्रोल घेताना नाहीये मेकॅनिझम. पेट्रोल पंपावरती काय तुम्हाला इन्कम विचारतात का? ऑब्व्हियसली नॉट. त्यामुळे LPG मध्ये टार्गेटेड मेकॅनिझम्स एक्झिस्टिंग आहेत, आपण त्याच्यावर पिगीबॅक करतोय हुशारीनी, जी पेट्रोल डिझेलमध्ये नाहीत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे LPGच्या प्राइसेस जाऊ दिल्या म्हणजे ₹60 वाढल्या, राईट. वेरएज पेट्रोल आणि डिझेल हे आपण कमी ठेवलंय. आता LPGच्या किमती वाढल्यामुळे महागाई येते का? ऑब्व्हियसली येते. आता तुम्ही ओपनिंग तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणालात ते अगदी खरं आहे. बऱ्याचशा इटरीजमध्ये काही जण तर म्हणजे बंदच झालेत, बरेचसे चहाचे आउटलेट्स वगैरे. पण काही ठिकाणी त्यांनी काय केलंय की गॅस सरचार्ज लावलाय. काही जणांनी टोटल मेन्यू कॉस्टच वाढवली आहे, म्हणजे नुसता सरचार्ज आत्तापुरता वगैरे प्रकार नाही, डायरेक्टली कॉस्टच वाढवलेली आहे. आता दॅट मीन्स की जो फूड अँड बेव्हरेजेस घटक आहे, ज्याच्यात 36% त्याला वेट आहे, त्याच्यामध्ये टू द एक्सटेंट की प्रोसेस्ड फूड इज इन्क्लुडेड इन दॅट, ओके, किंवा ओव्हर द काउंटर फूड इज इन्क्लुडेड इन दॅट, त्यांनी महागाई वाढते ऑन पेपर. आणि मेकॅनिझम पण समजून घेऊ. कित्येक जण आहेत जी मेसमध्ये खाणं खातात, मोठाल्या कंपन्या आहेत ज्यांच्या मेसेस असतात, तर त्या मेसमध्ये त्यांना काहीतरी पर्यायी योजना करण्याची वेळ आलेली आहे. देअर कॉस्ट हॅव गॉन अप. ही कॉस्ट बेसिकली इज अ हायर कॉस्ट फॉर द इंडस्ट्री, राईट. आणि ह्यानी महागाई इंडस्ट्री विल पास इट ऑन टू द कन्झ्युमर. त्यामुळे ह्यानी महागाई वाढणार का? डेफिनेटली वाढणार. पण LPGचंच किंमत वाढल्यामुळे आता तरी तो बऱ्यापैकी आपला रेस्ट्रिक्टेड हे झालेला आहे की इटरीज, कॅन्टीन्स, मेसेस याच्यामधूनच जाते. ओके,
आता जरासं आपण पेट्रोल आणि डिझेलचं बघूया. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या तरी पंप प्राइसेस आर फ्रोझन. ओके. मग ह्याचं कसं करतात? एवढं प्राइस फ्रोझन, इकडे क्रूडची किंमत केवढी वाढली आहे. म्हणजे फेब्रुवारीमध्ये सरासरी क्रूडची किंमत साधारण $60-65 प्रति बॅरल होती. 3 मार्चला ती $81 प्रति बॅरल झाली आणि आज ती $104 प्रति बॅरल झालेली आहे. तर ते एवढं समज क्रूड वाढतंय, तर ह्याचा अर्थ की त्या क्रूडमधून जे डेरिव्हेटिव्हज तयार होतात, मुख्यत्वे पेट्रोल, डिझेल, LPG, तर हे सगळं नाही का महागणार? मग ह्याच्या पंप प्राइसेस फ्रोझन ठेवून कसं बरं चालेल? तर याच्यात मेकॅनिझम्स आहेत. ओके. सो आय एम ऑल्सो गोइंग टू ट्राय टू एक्सप्लेन सम ऑफ दीज मेकॅनिझम्स. आता असं एक समजून घेऊया, डिझेल मी म्हटलं तुम्हाला तसं की डिझेलची ना एक पास थ्रू त्याचा खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे डिझेलचं प्राइस वाढवता येत नाही. सेकंड थिंग इज कांद्यासारखा आहे डिझेल, त्याला इलेक्टोरल सेन्सिटिव्हिटी असते. त्यामुळे जरासं ते पॉलिटिकल इकॉनॉमिक गेम पण आहे. म्हणजे पटकन काही वाढवायचं तर पेट्रोल वाढवतील, पण डिझेल जरा स्टॅगर करतात. ओके. सो तो पण एक त्याचा दुसरा भाग आहे. तिसरा भाग, पेट्रोल पण तसं वाढवता येत नाही, कारण इट इज त्याचा ना सायकॉलॉजिकली इट इज ट्रीटेड ॲज अ मिडल क्लास फ्युएल, जे पण वोट बँक आहे. त्यामुळे ह्याच्यात पॉलिटिकल इकॉनॉमीचा पण एक भाग असतोच की या किमती वाढवल्या गेल्या नाहीत. पण आता तुम्ही मला सांगा, पंपला पेट्रोलला समज मी ₹100 देतेय आणि इथे क्रूडची प्राइस एवढी वाढली आहे, तर देर इज सम प्रेशर इन द सिस्टम, राईट? तर ते सिस्टममधलं प्रेशर गव्हर्नमेंट कसं कमी करतं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं ना पेट्रोलची प्राइस कशी तयार होते किंवा डिझेलची प्राइस कशी तयार होते हे पण थोडंसं, म्हणजे खूप टेक्निकली नको जायला, बट वी नीड टू अंडरस्टँड दिस. डिझेलची प्राइस आज किती? ₹90 साधारणपणे. ओके. ₹90 प्रति लिटर. ह्याची जी ॲक्च्युअली क्रूड प्लस रिफायनिंग अशी कॉस्ट, म्हणजे बेस प्राइस ज्याला आपण म्हणतो, तर बेस प्राइस जी त्याची आहे ना ती एक ₹50 धरा. 50च असते. फायनल प्राइस इज 90, विच वी कीपिंग फ्रोझन. आता ही जी बेस प्राइस आहे ना 50, ही सॉलिड वाढणार आहे. ओके. पण ते आपण जरा नंतर बघू. समज ही ₹50 आहे. आता ह्याच्यावरती जो रिफाईन करतो आणि जो मार्केटिंग करतो हे वेगळे असू शकतात बरं का. उदाहरण द्यायचं तर HPCL किंवा BPCL सारख्या ज्या मोठ्या ऑइल कंपनीज आहेत, हे रिफाईनही करतात आणि सेलही करतात. दे आर कॉल्ड एज OMCs, ऑइल मार्केटिंग कंपनीज. ओके. सो त्यांची एक रिफायनिंग केल्याची मार्जिन असते आणि त्यांची एक डीलर मी आहे तर माझी डीलरची पण मार्जिन आहे, असं ते करतात. पण समटाईम्स काय होतं, ह्या वेगळे पण आउटपुट्स आहेत. म्हणजे रिफायनर्स, स्टँड अलोन रिफायनरी युनिट्स पण आहेत भारतामध्ये. तर रिफायनरी मार्जिन अधिक डीलर मार्जिन मिळून फार नाहीये, ₹3 प्रति लिटर. पण मल्टिप्लाइड बाय मिलियन्स ऑफ लिटर्स मधून त्यांना तणकून पैसा मिळतो. सो ₹50 बेस प्राइस, ₹3 डीलर मार्जिन ऑफ बोथ टाइप्स, रिफायनरी ॲज वेल एज मार्केटिंग. आणि मग सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती कर लावतं. राईट. सो कुठचे कर येतात, तर त्याच्यावरती एक बेसिक एक्साईज तर येतो. त्या बेसिक एक्साईजवरती एक स्पेशल ॲडिशनल एक्साईज ड्युटी पण येते, SAED. त्याच्यानंतर एक रोड अँड इन्फ्रा सेस येतो आणि त्याच्यानंतर एक ॲग्रिकल्चर इन्फ्रा डेव्हलपमेंट सेस म्हणजे AIDC. असे 4 बेसिक टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंटचे पडतात, ज्याची टोटल किंमत, होल्ड युअर ब्रेथ, इज ₹22. बापरे. सो 50 अधिक 3 53 आणि 22. म्हणजे आपण कुठे आलो? 75ला आलो साधारणपणे. उरलेले ₹15 स्टेट गव्हर्नमेंट म्हणतं, अरे मैंने क्या मारा है, मेरे को भी चाहिए पैसा. राईट. सो उरलेला सगळा व्हॅट कंपोनंट हा स्टेट गव्हर्नमेंट लावतं त्याच्यावरती. आणि स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा व्हॅट लावतं, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 26%. बापरे. ऑन व्हॉट? ऑन बेस प्लस युनियन एक्साईज. 75चे 26%. नॉट 75, 72. डीलर मार्जिनवर घेत नाहीत, थँक गॉड. या. सो 72. या म्हणजे त्याचं ना ज्या बेसवरती ते लावतात ना, ते पण इन्फ्लेटेड आहे. आलं ना लक्षात? इट्स क्रेझी. सो फोर्ड बघा तुम्ही, ₹50 बेस प्राइस आहे, डीलर मार्जिन ₹3, सेंट्रल गव्हर्नमेंट ₹22 आणि स्टेट गव्हर्नमेंटचे ₹15. मिळून ₹90ला आपण डिझेल विकत घेतलं. पेट्रोलची सिमिलर कथा आहे, सेमच. म्हणजे थोडं इकडे तिकडे. आता प्रश्न हा आहे की जेव्हा क्रूड वाढलं आणि पंप प्राइसेस फ्रोझन ठेवल्या ना आपण, तेव्हा 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर कर कमी होऊ शकतो, नाहीतर काहीतरी डीलर रिफायनरीच्या लेवलला होऊ शकतं. या 2च गोष्टी होऊ शकतात, कारण चेनमध्ये एवढेच प्रॉडक्ट्स, एवढेच प्लेयर्स आहेत. राईट. आता मला तुम्हाला हे जरासं सांगायचं आहे की नॉर्मली भारत सरकार व्हॉट दे विल डू इज, क्रूड वाढल्यानंतर दे विल ट्राय टू रिड्यूस द सेंट्रल गव्हर्नमेंट टॅक्स कंपोनंट. ओके. याने 2 गोष्टी होतात. एकतर फायनल किंमत फ्रोझन राहायला मदत होते आणि बेस प्लस लोअर टॅक्स ज्याच्यावरती 26% लागणार आहे. सो स्टेट गव्हर्नमेंटला मिळणारा ॲब्सोल्यूट टॅक्स कमी होतो, इवन इफ दे कीप 26% कॉन्स्टंट.
आलं ना लक्षात, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आपण कमी करतोय, राईट? सो भारत सरकारकडे एक मेकॅनिझम आहे ज्याच्यामुळे ते ही सिस्टम राबवू शकतात की मी पंप प्राइसेस फ्रोझन ठेवणार. हम्म. मी पंप प्राइसेस फ्रोझन का ठेवणार? 2 कारणं आपण बघितली आहेत. नंबर 1, सीपीआय मध्ये त्याचं वेटेज खूप आहे आणि आय डोंट वॉन्ट इट टू स्पिल आउट ऑफ कंट्रोल. ओके, म्हणजे बाकीच्यांना पण एक सिग्नल मिळतो स्टेडीनेसचा. सेकंड, मी का पंप प्राइसेस कॉन्स्टंट ठेवणार? पॉलिटिकल इकॉनॉमी माझी वोट बँक आहे. ओके, त्यांना मी प्रोटेक्ट करणार, राईट? थर्ड रिझन आहे की डिझेलचे प्राइसेस गेल्या तर सगळंच ऍक्च्युली पास थ्रू होतो. सो पंप प्राइस फ्रोझन. हाऊ डू आय टेक केअर ऑफ इट? तर मी सेंट्रल गव्हर्नमेंटचे टॅक्सेस कमी करते. दिस इज वन रूट. पण आता सध्या ना डिबेटमध्ये एक दुसरा रूट पण चालू आहे आणि आय फाइंड इट फॅसिनेटिंग. हे अजून एक्झामिन होतंय प्रपोजल, पण आय जस्ट शेअर दॅट विथ यू. एक असा ऑप्शन हल्ली बोलला जातोय की रिफायनरी ट्रान्सफर प्राइस असते, RTP. ओके, ही रिफायनरी ट्रान्सफर प्राइस आपण फ्रीज करूया. ही काय प्राइस आहे आपण जरा बघूया. आता कसं आहे, क्रूड आलं, ते रिफाईन झालं की ते मार्केटिंग कंपनीला दिलं जातं. थोडंसं रिफायनिंग स्ट्रक्चरबद्दल बोलते, कारण हे खूप जणांना माहिती नसतं. रिफायनर्स जे आहेत ना, हे 3 प्रकारचे रिफायनर्स आहेत भारतामध्ये. पहिला आहे पब्लिक सेक्टर रिफायनरी युनिट्स. ह्याच्यामध्ये आपले 3 मोठे जायंट्स IOC, HPCL, BPCL यांची स्वतःची रिफायनरी आहे का? आहे. हां, ते OMC पण आहेत, म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनी, डाऊनस्ट्रीम, करेक्ट? सो ते रिफाईन करतात, ते स्वतःलाच विकतात. ओके. हो, विकतात. मार्जिन लावतात ना, स्वतःलाच विकतात ॲट सम प्राइस विच इज अ रिफायनरी ट्रान्सफर प्राइस, RTP, जे OMC स्वतःच्या रिफायनरीला देतं. हा एक रूट झाला. दुसरा रूट आपण बघूया. काही ना स्टँड अलोन रिफायनरीज आहेत. टॉप 3 म्हणजे मोठ्या 3 ज्या आहेत त्याच्यामध्ये मँगलोर रिफायनरी अँड पेट्रोलियम आहे, MRPL. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आहे, CPCL. आणि तिसरी आहे HPCL मित्तल एनर्जी लिमिटेड, HMEL. ह्या 3 आहेत ना, हे OMCs नाही आहेत. म्हणजे हे मार्केटिंग करत नाहीत. हे फक्त क्रूड घेतात, हे रिफाईन करतात आणि ज्याला हवंय त्याला विकतात. ओके, सो ह्यांच्याकडून कोण विकत घेतं? पुन्हा HPCL, BPCLच विकत घेतं. घेणार कोण? शेवटी OMCs विकत घेणार, किंवा रिलायन्स सारखी कंपनी पण विकत घेते, जी सुद्धा OMC झाली आहे. ओके, सो वी नाव कम टू द प्रायव्हेट सेक्टर. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये 2 मोठ्या रिफायनरीज आहेत. एक स्वतः रिलायन्सचीच आहे आणि दुसरी नायाराची आहे. ओके, आता ह्या रिफाईन करतात आणि ह्या अगेन OMCsला पण विकतात, म्हणजे पब्लिक सेक्टर OMCsला पण विकतात आणि रिलायन्स फॉर एक्झाम्पल स्वतःला पण सेल करतं. ओके, आता एक जे एक्झामिन होतंय ते असं की आपण रिफायनरी ट्रान्सफर प्राइस ही फ्रीज करूया. म्हणजे क्रूड वाढलं तर बेस प्राइस वाढणार ना, 50 ची 60 होणार. ते म्हणतात नाही, आम्ही तुम्हाला 50च देणार. ओके, ह्याच्यामध्ये HPCL, BPCL आणि IOC आर ओके विथ इट, कारण ते म्हणतात की आमचं इतकी मोठी इकोसिस्टम आहे की कुठेतरी आम्ही ते ऑफसेट करू शकू. ह्या ज्या स्टँड अलोन रिफायनर्स आहेत ना, यांना प्रॉब्लेम होणार आहे, कारण यांची क्रूड वाढतीये, क्रूडची कॉस्ट, आणि समज रिफायनरी ट्रान्सफर प्राइस आपण फ्रीज केली, दॅट मीन्स यांचे मार्जिन्स कमी होतील. बरोबर ना? आता हे समज मार्जिन कमी झाले तर याच्यावरती एक आर्ग्युमेंट अशी असते की उद्या क्रूड कमी होईल, तेव्हा पण पंप प्राइसेस फ्रोझन असणार आहेत, RTP फ्रोझन असणार आहे, तेव्हा तुम्ही प्रॉफिट्स करा. ओके, सो यू आर नॉट प्रॉफिटेबल टुडे, बट युअर नंबर्स विल बी प्रोटेक्टेड अक्रॉस टाइम. ओके, आणि पूर्वी पण हे आपण केलंच आहे की भारतामध्ये बरेच वेळेला दिसतं की क्रूड कमी होतं तेव्हा पण मी 100 रुपयेच देत असते ना पेट्रोलला, मग तेव्हा रिफायनर्स प्रॉफिट करून जातात. आणि आज क्रूड महागलंय तेव्हा मी 100 रुपये देते पेट्रोलला. तर हे कोणाच्या डोळ्यात यायला नको, कारण कोणीतरी कधीतरी माझ्या जीवावरती कोणीतरी कधीतरी हा प्रॉफिट केलेला आहे, राईट? सो हे मेकॅनिझम्स आहेतच गव्हर्नमेंटकडे, पण हे अजून एक्झामिन होतंय. आता सो आपण ही महागाई कंट्रोलमध्ये ठेवू शकणार का, हा पुढचा मुद्दा आहे, राईट? इन द सेन्स की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस किती दिवस राहणार कॉन्स्टंट, असं बरेच जण आता म्हणतात बरं का. म्हणजे आपण स्पेशली जरा फ्रेंड्समध्ये बसलो की सगळे म्हणतात LPG महागलं, बस आता पेट्रोल आणि डिझेल पण महागणार आहे. आणि हे सेन्सिटिव्हिटी असतेच प्रत्येकाला की मी काय करू अशा वेळेला. सो विल पेट्रोल अँड डिझेल रिअली इन्क्रीज? आय डोंट नो, पण याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत ज्याच्यावरून आपल्याला एक तर्क लावता येईल की काय फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे कॉन्स्टंट राहू शकतं. ओके, सो एक पहिला खूपच मोठा मुद्दा हा आहे की किती दिवस कॉन्फ्लिक्ट चालते, राईट? सेकंड थिंग इज कॉस्टमध्ये इन्क्रीज किती आहे, म्हणजे $104 प्रति बॅरलला आपण पेट्रोल प्राइसेस फ्रोझन ठेवू शकतो. 126, 130, 150 झालं तर इट माइट बिकम डिफिकल्ट, कारण हे किती लॉस ॲब्झॉर्ब करू शकतील. जो माझा तिसरा मुद्दा आहे की फायनान्शियल स्ट्रेंथ ऑफ कंपनीज काय आहे हे पण बघायला पाहिजे ना. ओके, सो एक तुम्हाला आता साधारण गणित सांगते.
आपण आपल्याकडे 5 मिलियन बॅरल्स पर डे एवढं क्रूड विकत घेतो. 5 मिलियन बॅरल्स पर डे. बीपीडी 5 मिलियन म्हणजे वर्षाचे किती घेतो आपण? तर वर्षाचे साधारणपणे 1.8 किंवा 2 बिलियन बॅरल्स पर डे एवढे आपण घेतो. आता एका बॅरल मागे मी तुम्हाला म्हटलं तसं 3 मार्चला $80 किंमत होती आणि आज त्याची किंमत 104 आहे. 20 धरा तुम्ही, म्हणजे 100 धरा तुम्ही. $20 प्रति बॅरलने किंमत वाढली, गुणिले 2 बिलियन बॅरल्स अॅन्युअली. सो $40 बिलियन हिट रिफायनरी घेऊ शकणार का? हा प्रश्न आहे. ओके, $1 बिलियन जर का 9,000 कोटी कोटी पकडले, धरले तर 40. जवळपास 4 लाख कोटी रुपयाचा हिट, 3.5-4 लाख कोटी. करेक्ट. एवढा हिट हे लोक घेऊ शकणार का? तर दिस बिकम्स अ डिफिकल्ट मॅथ्स टू हँडल. बरोबर. फायनान्शियल स्ट्रेंथ काय कंपनी? आयओसीची बॅलन्स शीट साईज इज 5.3 लाख करोड आजची. बापरे. बीपीसीएलची 2.8 लाख करोड. आयओसी इज द बिगेस्ट. पण इवन विथ दीज बॅलन्स शीट्स एवढाली ॲब्झॉर्प्शन कपॅसिटीज कमी असतात. ओके, सो आय वुड से की $3 to $5 पर बॅरल इथपर्यंत समज एक, आय एम सॉरी, $3 to $5 पर लिटर. मी रुपीजमध्ये पण थोडेसे कॅल्क्युलेशन्स केले होते की 1 रुपयानी वाढलं तर काय होईल. $3 ते $5 प्रति लिटरनी क्रूड वाढलं तर ठीक करू शकू. पण त्याच्या पुढे इट विल बिकम अनसस्टेनेबल. म्हणजे डॉलर्स पर बॅरलमध्ये सांगायचं तर 120च्या पुढे गणित बिनसतं आणि मग पेट्रोल प्राइसेस वाढायला लागतील. सो आपल्या पेट्रोलच्या प्राइसेस वाढणार का? लुक ॲट द डॉलर रेशिओ एव्हरी डे. पेपर वाचताना जसं आपण भारतामध्ये गोल्ड प्राइस बघण्याची खूप जणांना सवय असते, आता तेलाची पण किंमत बघूयात. क्रूडची 110 वगैरे व्हायला लागली तर थोडंसं आपल्याला पोटात गोळा यायला पाहिजे की आता मे बी पेट्रोलची किंमत वाढेल. सो हे आता साधारणपणे, सो युअर क्वेश्चन वॉज की या सगळ्या प्रोफाईल काय आहे तेलाची आणि महागाई वाढणार का? ऑब्व्हियसली महागाई वाढणार आहे. ॲटलिस्ट राईट फॉर ॲज ऑफ नाव $104 पर बॅरलला आपण असल्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एक सेन्सिबल स्टेप अशी घेतली आहे की ॲटलिस्ट पेट्रोल प्राइसेस अँड डिझेल प्राइसेस आर फ्रोझन. LPGच्या अप केल्या आहेत. वल्नरेबल सेक्शन्सला आपण थोडासा हात तिकडे देतोय, सपोर्ट करतोय थ्रू DBT मेकॅनिझम्स. आणि इथे टॅक्स कट्समधून आणि मे बी ॲट सम लेटर स्टेज रिफायनरी ट्रान्सफर प्राइसेस फ्रीज करून पेट्रोल प्राइसेस, सध्या तरी पेट्रोल अँड डिझेल हॅज बीन केप्ट कॉन्स्टंट. सो महागाईवर इम्पॅक्ट आहे, पण तो सद्यस्थितीत लिमिटेड आहे, पण तो वाढण्याची खूप शक्यता. तिथे एक वेगळा प्रश्न एकदम विचारतो. या तुम्ही पेट्रोल प्राइस सांगितल्यावर सुचला की जसं रिफायनरीजनी प्रॉफिट करून झालाय तसं ₹100 ही पेट्रोलची प्राइस मला आठवते तेवढे वर्ष आहे, म्हणजे गेले 7-8 वर्ष आहे. आणि या सगळ्या कालावधीत कोविडमध्ये जवळपास $0 काही बॅरल मिळवले, $50 काही बॅरल मिळवले. सो सरकारनं सुद्धा या टॅक्समधून भरपूर पैसे कमावलेले आहेत असं दिसतं. या कंपन्यांनी जरी लॉस बेअर केला नाही तरी सरकारनं त्याचे टॅक्स कमी करून आणि जो काही तो इन्कम त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये आपण बोललेलो जो काही येत असेल तो कॉम्प्रोमाइज करून लोकांसाठी पेट्रोलच्या किमती कॉन्स्टंट ठेवाव्यात का, भाग 1. आणि याला जोडून जी चर्चा आहे की असं जे 2005, 6, 7, 8ला झालं तेव्हा ऑइल बॉन्ड आले आणि त्याचा घोळ आपण निस्तारतोय, ते काय? सो सरकारने टॅक्स कमी करून पेट्रोलच्या किमती फ्रोझन ठेवाव्या का? कारण हे एस्टॅब्लिश्ड मेकॅनिझम आहे, हे सरकार करतं. ओके, पण ॲज आय ऑलवेज से ह्याचं प्रेशर कुठे ना कुठेतरी दिसणार. आत्ता महागाई कंट्रोल करण्याच्या भानगडीमध्ये इज अ स्ट्रॉंग वर्ड, पण महागाई कंट्रोल करण्यासाठी म्हणून का होईना आपण डिझेल आणि पेट्रोल फ्रोझन ठेवतोय. त्याच्यासाठी आपण कराचा जो भाग आहे तो कमी करतो. टॅक्स कमी झाला ना की बजेटवरती इमिजिएटली गव्हर्नमेंट सेज, ओ माय गॉड, आता हे 53 लाख कोटींचं जे काय बजेट अनाऊन्स केलं पैकी निम्म जे असतं ना ते टॅक्समधून येत असतं आणि त्याच्यात एक मोठा घटक हा पेट्रोल आणि डिझेलची एक्साईज ड्युटी असते. सो तिकडून समज असा टॅक्स कमी येत गेला तर मग काय होईल? फिस्कल डेफिसिट वाढतं. ओके, विच मीन्स गव्हर्नमेंटला बॉरोईंग खूप करायला लागतं, विच बेसिकली मीन्स की प्रायव्हेट सेक्टर गेट स्टार्व्ड, कारण त्यांना फंड्सच राहत नाहीत बॉरोईंग करता, कारण इंटरेस्ट रेट्स वाढायला लागतात. ओके, सो आता तुम्ही असा विचार करा की
पेट्रोल आणि डिझेल मी का फ्रीज करते? कारण मला महागाई नकोय बरं का भारतामध्ये. एंड ऑफ द डे काय होतं, इंटरेस्ट कॉस्ट इतका वाढतो, की कंपनीज इन्क्रीज देअर प्राइसेस एनीवे आणि ती महागाई येते. पण सरकार काय म्हणतंय, की ह्या मार्गाने तरी यायला नको. अशी येणार असेल तर येऊ देत. सीम्स टू बी द जनरल थिंग नंबर 1. नंबर 2, फिस्कल डेफिसिटही वाढायला नको असे. म्हणजे कर तर कमी पाहिजे, म्हणजे टॅक्स कलेक्शन कमी होणार ऑब्व्हियसली आणि तुम्हाला फिस्कल डेफिसिट पण छान 4.3% ला मेंटेन करायचं असेल, तर तुम्हाला इतर खर्च कमी करायला पाहिजे. तो इतर खर्च कुठचा? कॅपेक्सवरचा. ह्याचा अर्थ ग्रोथ विल टेक अ हिट. राईट. There are no simple solutions. This is economics, right? You cannot have your cake and eat it too. केक आहे तो बघत बसा किंवा खा. सो एकच गोष्ट होते. सो इकडे काय होतंय काय, की महागाई नको म्हणता म्हणता महागाई येणार. म्हणजे कसंही करा हो, महागाई येणार आणि अगदीच महागाई नको हा हट्टच असला ना, तर ग्रोथ विल टेक एन इम्पॅक्ट. कारण मग सरकार म्हणेल, की ओके मग मी कर कमी करतोय, पण मला फिस्कल डेफिसिट पण नकोय. मग फिस्कल डेफिसिट नाही म्हणजे इंटरेस्ट कॉस्ट पण वाढायला नको मला कंपन्यांकरता. ग्रेट, देन समथिंग एल्स विल हॅपन. मग फिस्कल डेफिसिट कसा तुम्ही सेम ठेवणार? समज तुमचा टॅक्स कलेक्शन कमी आहे तर इतर खर्च कमी करायला लागेल. मग ग्राम सडक योजनावरती कमी करा खर्च, आवास योजनावरती कमी करा खर्च. 7 फ्रेट कॉरिडॉर्स प्लॅन्ड आहेत ना, त्यापैकी 4च करा. मग त्या अनुषंगाने एम्प्लॉयमेंट कमी होते. काय करणार? करू द्या मग कमी. सो करू द्या कमी म्हणजे व्हॉट आय एम सेइंग इज देर आर नो इझी ऑप्शन्स हिअर. ओके आणि हे सगळं वी गो बॅक टू द सेम थिंग, की जे आपल्याकडे मुळतः नाहीच आहे ना, त्याचं तुम्ही आणणार कुठून? गोंधळ सगळा तोच आहे ना, की तेलाचा दुसरा स्रोत आणू कुठून? राइट? सो युअर फर्स्ट क्वेश्चन वॉज दिस, की ह्याचं मी कसं म्हणजे गणित काय आहे? कर कमी करता येईल का? हो, पण मग कुठेतरी प्रेशर येईल. दिस द फर्स्ट आन्सर. सेकंड क्वेश्चन वॉज ट्रिकियर, तो ऑइल बॉन्डचा जो इश्यू होता तो. सो पूर्वी गव्हर्नमेंटनी काय केलं, की कंपनीजना सांगितलं, की तुमचा जो लॉस आहे, तो ॲक्चुअली इट्स अ पब्लिक सेक्टर युनिट लॉस. त्यामुळे तो गव्हर्नमेंटच्या बजेट शीटवरती न दिसता, तो तुमचा लॉस म्हणून तुम्ही दाखवा आणि तुम्ही त्याच्यासाठी बॉन्ड्स फ्लोट करा. यू डू द बॉरोइंग, कारण मला माझं बॉरोइंग लिमिटेड ठेवायचं आहे, कारण मला माझं फिस्कल डेफिसिट आउट ऑफ कंट्रोल नकोय. सो व्हॉट द गव्हर्नमेंट टोल्ड द कंपनीज इज, की तुम्ही बॉरो करा. तुमचे कमी पडतायत ना पैसे, तुम्ही बॉरो करा. ओके, सो दिस वॉज सीन टू बी अ ऑफ बॅलन्स शीट एंट्री. ॲक्चुअली झालंय काय, म्हणजे तुम्हाला क्लिअर मेकॅनिझम सांगते. ऑइल कंपनीज ज्या आहेत ना, त्यांनी कमी दराने पेट्रोल आणि डिझेल विकलं. का? कारण गव्हर्नमेंट वॉज सपोज टू सबसिडाइज. ओके, म्हणजे त्याची समज कॉस्ट आता आजच्या काळामध्ये आपण समज म्हटलं, की त्याची कॉस्ट ॲक्चुअली समज ₹110 आहे सपोज. ओके, आणि गव्हर्नमेंटने सांगितलं नाही, नाही तुम्ही ₹100 विका. हां, ₹10 मी तुम्हाला देतो. हे पूर्वीचं मेकॅनिझम सांगते हां, काय झालं होतं. तर ठीक आहे, ऑइल कंपन्यांनी विकलं कमी दराने आणि गव्हर्नमेंट वॉज सपोज टू गिव्ह अ सबसिडी. तर गव्हर्नमेंट म्हणाला, की आम्ही कशाला सबसिडी देऊ? तुम्ही रेज करा ना मार्केटमध्ये, बॉन्ड्स इश्यू करा. आलं ना लक्षात? सो कंपनीज फ्लोटेड बॉन्ड्स. त्यामुळे काय झालं, सरकारने सबसिडी कमी दिली आहे असं दिसलं. इट वॉज अ क्लासिक विंडो ड्रेसिंग. सरकारने सबसिडी कारण दिलीच नाही ना सबसिडी, त्यांनी बॉन्ड्स रेज केले. सो सरकारचं बजेट वॉज लुकिंग एकदम परफेक्ट. ओके, सबसिडी बर्डन अगदी लिमिटेड आपण दाखवलं आणि सरकारचं टेक्निकल बॉरोइंग कमी झालं. फिस्कल डेफिसिट. पण ॲक्चुअली ते जे बॉरोइंग आहे ना, ते प्रॉक्सी बॉरोइंग सरकारचंच होतं ना. तुम्ही दिलं नाही म्हणून त्यांना बॉरो करायला लागलं. तर दीज काइंड ऑफ थिंग्स आर सीन टू बी ऑफ बॅलन्स शीट एंट्रीज आणि हे जगामध्येच कुठेच मान्य नाही आहे इकॉनॉमिस्टना, की दिस म्हणजे अफरातफर आहे ना. जे तुमचं सबसिडी बर्डन आहे तुम्ही दिलं नाही आणि तुमचं लोन बर्डन तुम्ही दुसऱ्यावर शिफ्ट करता म्हणजे काय? तुमची कंपनी म्हणून काय झालं? ट्रान्सपरन्सी आहे की नाही? सो हे सगळं तुम्ही जे म्हणाला निस्तरलं आता बाय नाव आणि आय थिंक एक 4 वर्षापूर्वी इफ आय एम नॉट मिस्टेकन 4 की 5 वर्षापूर्वी वित्तमंत्र्यांनी बजेटच्या वेळेला निर्मला सीतारामन यांनी स्टेटमेंट केलं होतं, की ह्याच्या पुढे ऑफ बजेट एंट्रीज गव्हर्नमेंट दाखवणार नाही. सो व्हॉट एव्हर इज देअर, जेवढं डेफिसिट आहे तेवढं आम्ही दाखवू. सो दॅट चॅप्टर इज फर्मली बिहाइंड अस. या सगळ्याचा जो मुद्दा आहे, की पैशाचं सोंग आणता येत नाही, तसं तेलाचं सोंग आणता येत बिलकुल नाही. नाही. ती जी काय 23 किलोमीटरचा जो एक समुद्री रस्ता आहे, त्या रस्त्याच्या जीवावरती अख्खा देश चालतो, असं आत्ता प्रॅक्टिकली दिसतं. समजा या युद्धाच्या आधीपर्यंत बहुतांश जणांना असं वाटायचं, की अमेरिका सर्वाधिक शक्तिशाली आहे, अमेरिका जगाला कोणालाही त्रास देऊ शकतो वगैरे वगैरे. आत्ता भारताला त्रास इराण देते 23 किलोमीटरच्या त्या ताकदीवर. ह्याला काहीच सोल्युशन नाही आहे का? आपल्याला फक्त मिडल ईस्टमधनंच तेल घ्यावं लागणार का? और त्या ज्या कंट्रीज तुम्ही सांगितल्या आहेत का, रशियाचं आपण तेल घेतोय त्याचं काय?
का रशिया आपली अख्खी गरज भागवू शकणार नाही? काय विषय म्हणजे त्या 23 किलोमीटरमध्ये आपण का फटका सहन करायचा? ओके. सो आता विषय आहे हा जॉग्राफीचा. हां, तेल हा इतका इंटरेस्टिंग विषय आहे ना, की इतका वेळ आपण प्राइसिंग मेकॅनिझम, सबसिडीज हे सगळं बोलता आता सडनली आपल्याला जॉग्राफी कळल्याशिवाय पुढेच सरकता येत नाही. सो आपण पुन्हा एकदा जरासा मॅप्स बघूया. तेल याचे ना मी एक 5 म्हणजे काय म्हणूया आपण हायलाइट्स. तेल म्हटल्याबरोबर 5 गोष्टी ज्या डोक्यात येतात त्या तुम्हाला पहिले सांगते. नंबर 1 तेलाशिवाय गत्यंतर नाही. सध्या तरी. ओके. ॲट द लेव्हल वी आर. ओके. नंबर 2 हे इररिप्लेसेबल आहे. ओके. सध्या तरी त्याला रिप्लेसमेंट नाही. सोलर व्हीलर होईल तेव्हा होईल. हायड्रोजन होईल तेव्हा होईल. ओके. नंबर 3 हे कॉन्सन्ट्रेटेड आहे. काहीच ठिकाणी मिळतं. नंबर 4 आणि व्हेरी इम्पॉर्टंट तेलाच्या सगळ्या मूल्य साखळ्या या समुद्री वाहतुकीवरती डिपेंडंट आहेत. आणि नंबर 5 इतके दिवस ज्याच्याकडे तेल तो डॉमिनेट करायचा, आता ज्याच्याकडे वाहतुकीचा चोक पॉइंट तो डॉमिनेट करतो. ओके. आता हे सगळं आपण थोडंसं पटकन समजून घेऊ म्हणजे मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कडे येऊच आपण. आता वी हॅव टू टॉक अबाउट द जॉग्राफी हिअर. मी म्हटलं तसा तेलाचा साठा आहे ना हा कॉन्सन्ट्रेटेड आहे. ओके. आणि टॉप 10 कंट्रीज ज्या आहेत म्हणजे ज्यांच्याकडे रिझर्व्ह खूप जणांकडे आहेत. पण ज्यांच्याकडे रिझर्व्ह आहेत तर ते मायनेबल नसतात किंवा तो इतका छोट्या प्रमाणात असतं ना की त्याची ती इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टच निघत नाही तेवढी. ओके. सो टॉप 10 ज्या कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे रिझर्व्ह आहेत त्यांच्याकडे 80% साठा आहे. हा पण एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की म्हणजे 10 कंट्रीजच ऍक्च्युअली अशा आहेत ज्या व्यवस्थित धंदा याच्यामध्ये करू शकतात आणि प्रॉफिटेबल असू शकतात. हां. प्रोव्हन रिझर्व्ह किती आहेत तर प्रोव्हन रिझर्व्ह विनायक आर 1.8 ट्रिलियन बॅरल्स म्हणजे 1800 बिलियन. आणि जगाला सध्या लागतं ते 100 मिलियन बॅरल पर डे. 1800 बिलियन बॅरलचा रिझर्व्ह आहे. ओके. आणि जगाला एका दिवसाला 100 मिलियन बॅरल्स लागतं म्हणजे आपल्याकडे 50च वर्षाचं तेल राहिलंय. अच्छा. अगदी शेवटच्या थेंबापर्यंत एक्स्ट्रॅक्ट केलं तरी हा म्हणून त्याला रिन्युएबल नाहीच आहे ना रिसोर्स. 50च वर्षाचं आपल्याकडे तेल आहे. ओके. कोणाकडे रिझर्व्ह जे आहेत ना टॉप 10 तर सगळ्यात मोठा रिझर्व्ह अँड यू मस्ट हॅव रेड दिस कारण ही कंट्री हा देश सध्या खूप न्यूजमध्ये होता मधल्या काळात. दॅट्स व्हेनेझुएला. राईट. सो टॉप रिझर्व्ह इतकं गंमत आहे ह्या 1.8 ट्रिलियन डॉलर पैकी 303 मिलियन तर व्हेनेझुएलाकडेच आहे. ओके. तर व्हेनेझुएलाकडे खूप मोठे रिझर्व्ह आहेत. आणि त्याच्यानंतर सौदी अरेबिया, फॉलोड बाय इराण, फॉलोड बाय कॅनडा, फॉलोड बाय इराक. कॅनडा पण आहे. कॅनडा आहे. हां. आता कॅनडा एक गंमतशीर देश आहे. आपण त्याला कधी असोसिएटच करत नाही तेलाबरोबर. इतका तो ताकदवर देश आहे ना तेलात. सो व्हेनेझुएला, सौदी, इराण, कॅनडा आणि इराक यांच्याकडे काय आहे? साठा आहे. प्रोडक्शन कोण करतं? मग हेच असावेत. रॉंग. नंबर 1 प्रोड्युसर माहिती आहे तुम्हाला कोण आहे? अमेरिका. USA. सो द बिगेस्ट प्रोड्युसर इज US, फॉलोड बाय सौदी. नंबर 3 इज रशिया. वेगळे देश येतात. आता त्याचा मिक्सच बदलतो. सौदी कॉमन राहिला बघा. वरती पण सौदी होता म्हणजे रिझर्व्हमध्ये. आता अमेरिका, सौदी, रशिया, चायना. पण मग अमेरिका कुठलं तेल घेऊन प्रोड्यूस करतो? म्हणजे टॉप 5 मध्ये ते नाही आहेत पण टॉप 10 मध्ये आहेत. तेल आहे ना त्यांच्याकडे. टेक्सासमध्ये केवढं तेल आहे. शेल डिपॉझिट्स मिळाले ओशनमध्ये. तेल भरपूर आहे त्यांच्याकडे. भरपूर प्रोड्यूस करतात. तर US, सौदी, रशिया आणि मग चायना आणि कॅनडा पुन्हा. कॅनडाचं तेल आहे ना त्याचं थिक तेल आहे. सँडी असतं ते तेल. वाळूचा विचार करा असा म्हणजे लिटरली वाळू अशी हे केली तर तेल कसं पडेल तसं आहे कॅनडाचं ते. हे ना बेल्ट्स आहेत म्हणजे एंटायर तुम्ही नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकाचा कॉन्टिनेंट समज व्हिज्युअलाइज केला तर एक कॅनडा बेल्टमध्ये तेल आहे. ओके. अमेरिकेमध्ये जे तेल आहे ना त्याला पर्मियन बेसिन म्हणतात म्हणजे लार्जली टेक्सास आणि तो सगळा भाग आहे. आणि खालती जे तेल आहे म्हणजे व्हेनेझुएलाच्या शेजारी गयाना म्हणून एक देश आहे अगदी लागून त्याला. आणि त्याची तुम्हाला एक वेगळी जस्ट एक गोष्ट आठवली म्हणून पटकन सांगते. मधुरोंना यांनी कॅप्चर केलं. मधुरोंचं काय म्हणजे व्हाईट वॉश तर नव्हतंच करिअर प्रोफाईल. मधुरोंनी गयाना मधल्या लेजिस्लेशनची इलेक्शन्स व्हेनेझुएलामध्ये घेतली. कॅन यू बिलीव्ह इट? म्हणजे गयानामध्ये उद्या कोण लेजिस्लेटर म्हणून जाणार ह्याची यांनी म्हणजे प्रिएम्प्टिव्ह. का गयानामध्ये इतका इंटरेस्ट? तेल आहे त्यांच्याकडे. तर तो जो व्हेनेझुएला गयानाचा जो सगळा भाग आहे मेक्सिकोमध्ये पण तेल आहे.
तो जो गयानाचा जो भाग आहे ना त्याला ऑरिनोको बेल्ट म्हणतात. बरं का. तर त्यामुळे कॅनडामध्ये ते सँडी ऑइल आहे, नंतर पार्मियन बेसिनमध्ये तेल आहे आणि खालती इकडे ऑरिनोको बेल्टमध्ये तेल आहे. तर एनिवे म्हणजे हे रिझर्व्हज आणि प्रोडक्शनची प्रोफाईल. रिझर्व्हजमध्ये आणि प्रोडक्शनमध्ये 2 देश आहेत जे कॉमन आहेत. एक आहे सौदी अरेबिया आणि दुसरा आहे कॅनडा. हे विनर्स ऑल द वे. ओके. यांच्याकडे रिझर्व्ह पण आहे आणि ते खनिज मायनेबल पण आहे. आणि दे आर डुइंग व्हेरी गुड बिझनेस हिअर, राइट? टॉप इम्पोर्टर्स कोण? चायना, अमेरिका. म्हणजे अमेरिका इतका टॉप प्रोड्युसर असून तेवढं त्यांना पुरत नाही तेल. किती गझलर आहे बघा. सो टॉप इम्पोर्टर्समध्ये चायना जे 11 मिलियन बॅरल्स पर डे बाय करतात, इम्पोर्ट करतात. US 6.5 आणि थर्ड इज इंडिया ॲट 5 मिलियन बॅरल्स पर डे. ओके. दिस इज ऑलमोस्ट रिफ्लेक्टिंग ग्लोबल रँकिंग ऑल्सो. US, चायना आणि मग जर्मनी आहे आणि मग भारत आहे ॲक्चुअली GDP रँकिंग्स तुम्ही बघितले तर. बट US, चायना आणि इंडिया. ओके. आता तेलाचा जो ट्रेड आहे ना, ग्लोबल मर्कंडाईज तेल आपण बघितलं तर सॉरी ग्लोबल मर्कंडाईज ट्रेड आपण बघितला तर $25 ट्रिलियन टोटल व्यापार आहे. पैकी तेलाचा भाग हा 10%, $2.5 ट्रिलियन. अच्छा. ओके. सो साधारणपणे 10% ग्लोबल ट्रेड हा फक्त तेलातच चालतो. बापरे. है ना. अजून एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट देते की तुम्ही समज ऑइल ट्रेड ॲज अ पर्सेंटेज ऑफ ग्लोबल GDP बघितला. ओके. तो तर 2.5-3% येतो. म्हणजे ग्लोबल GDP जो आहे त्याच्यापैकी तेलाचा व्यापार किती हो? 2.5-3%. भारताचा जो GDP आहे त्याच्यापैकी तेलाचा व्यापार किती? 6%. का? कारण तेल नाही ना आपल्याकडे. घ्यायलाही लागतं आणि आपण एक्सपोर्टर पण आहोत बरं का. रिफाइंड ऑइल आपण एक्सपोर्टही करतो. तर एनिवे म्हणजे हे नंबर्स आपल्याला काय सांगतात, की जगाची जी डिपेंडन्सी आहे ना, त्याच्यापेक्षा शार्पर डिपेंडन्सी आपली आहे. कारण आपला जो ट्रेड टू GDP रेशिओ आहे तेलाचा, तो हायर आहे ॲज कंपेअर्ड टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपण वी आर डूइंग मोर ट्रेड इन ऑइल अँड बेसिकली इम्पोर्टिंग मोर. हम्म. येस. ओके. सो दिस इज वन. आता सेकंड इज जरा आपण तो एक मॅप ह्याचा बघायला पाहिजे इन ऑर्डर टू अंडरस्टँड द चोक पॉइंट्स. आता इतका इंटरेस्टिंग पेपर आहे. EIA नावाची संस्था आहे, एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशन, अमेरिकन संस्था आहे. तर त्यांनी सध्या मी तुम्हाला जे सांगितलं की तेल हे समुद्रातून नॉर्मली मूव्ह होतं, राईट? सो ह्या सगळ्या ज्या समुद्री वाहतुकी आहेत, किती समुद्रातून मूव्ह होतं तेल? तर 80%. जे काही तेल विकलं जातं ना, 80% हे समुद्रात टँकर्स घालतात. त्या टँकरमध्ये ते लोड होतं आणि त्या पाठवल्या जातात. म्हणजे पाईपलाईन वगैरे जरा कमीच आहे. म्हणजे हार्डली एनिथिंग. किंवा रशिया चायना सारखे संबंध आहेत जिकडे रोड बॉर्डर आहे. तर दॅट कुड बी वन पॉसिबिलिटी. पाईपलाईन ना एकतर ती फुटली तर काय? दुसरी म्हणजे ती अनेक देशांमधून जाणार आणि त्या देशाशी उद्या शत्रुत्व आलं तर काय? फॉर एक्झाम्पल तुम्हाला आठवत असेल इराण, पाकिस्तान, इंडिया अशी पण एक पाईपलाईन न्यूजमध्ये होती. पण ती झाली नाही पुढे. काय? किती व्हल्नरेबिलिटी आहे ही? पाकिस्तानमधून इंडियामध्ये पाईपलाईन काढायची म्हणजे किती व्हल्नरेबिलिटी आली? तर त्यामुळे थेट आलेलं बरं. हो की नाही? त्यामुळे वाहतूक समुद्री वाहतूक आहे जास्ती करून हां. आता ही EIAचा जो पेपर आहे त्यांनी गंमत म्हणजे चोक पॉइंट्सवरतीच पेपर काढला आता. तर त्यांनी आयडेंटिफाय केलंय की 9 चोक पॉइंट्स आहेत. म्हणजे त्या समुद्री वाहतुकीमधले निमुळते रस्ते याला चोक पॉइंट्स किंवा म्हणतात. त्याच्यामध्ये गंमत म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ इज नॉट द बिगेस्ट वन. स्ट्रेट ऑफ मलाक्का इज द बिगेस्ट वन. स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणजे कुठे आहे? तर ती इंडोनेशियन आयलंड्सच्या इथून जाते आणि त्याचा जास्तीत जास्त वापर कोण करतं? तर चायना जेव्हा आफ्रिकेकडून तेल खेचतं किंवा चायना जेव्हा ऑस्ट्रेलियाकडून तेल खेचतं किंवा चायना जेव्हा व्हेनेझुएलाकडून तेल खेचतं, तेव्हा बरीचशी ती वाहतूक जाते स्ट्रेट ऑफ मलाक्कामधून. त्यामुळे स्ट्रेट ऑफ मलाक्का ही चायनासाठी फार क्रिटिकल आहे. हम्म. ओके. आणि तुम्ही तो नीट मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येईल की मलाक्कामध्ये अजून 2 छोटे चोक पॉइंट्स आहेत. म्हणजे मलाक्का समज कुठल्याही कारणाने समज नाही चालत आहे असं झालं तर स्ट्रेट ऑफ सुंडा आणि स्ट्रेट ऑफ लॉम्बोक नावाच्या 2 छोट्याशा स्ट्रेट्स आहेत ज्या आयलंड्समधून पण मार्ग काढता येतो. ओके. आता हे चोक पॉइंट्स ज्याच्या कंट्रोलमध्ये, ही विल रूल द रूस्ट. हे चायनालाही माहिती आहे. आता ह्या बाबतीत आपल्याला थोडंसं एक इंटरेस्टिंग असं झालंय की अंदमान निकोबार हे स्ट्रेट ऑफ मलाक्काच्या अगदी तोंडाशी आहे. त्यामुळे भारतासाठी हा एक नॅचरल ॲडव्हान्टेज आहे. नॉट ॲज अन ऑफेन्सिव्ह बट सर्टनली ॲज अ डिफेन्सिव्ह. आणि चायना ह्याला जरा बघून त्यामुळेच चायनाला इतर मार्ग काढणं, इतर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं हे एवढं क्रिटिकल का आहे? कारण चायनाचा जो साऊथ चायना सी मधून जी वाहतूक आहे आणि स्ट्रेट ऑफ मलाक्कामधून जी वाहतूक आहे तिकडे भारताचा प्रेझेन्स आहे. हे ते थ्रेटनिंग समजतात. म्हणजे बरोबर आहे म्हणजे त्यांच्या इराणचं दृष्टीने. हॉर्मुझ तर भारताचं मलाक्का. अगदी.
तसंच आहे ते. तर मलाक्कामधून 23.2 मिलियन बॅरल्स पर डे, म्हणजे टोटल जगाला लागतं 100 मिलियन बॅरल्स पर डे, पैकी 23% हे स्ट्रेट ऑफ मलाक्कामधून जातं. का? कारण तिकडे मोठा खेचणारा चायना बसलाय. नंबर 2 इज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, ज्याच्यामधून 20 मिलियन बॅरल पर डे जातं. म्हणजे 23% इज स्ट्रेट ऑफ मलाक्का आणि 20% इज स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. त्याच्यामधून आपलं तेल येतं. आणि तुम्ही तो आता मॅप बघितलात ना नीट, तर तुमच्या लक्षात येईल की अहो सौदी अरेबिया शेवटी त्यांचे टँकर तिकडेच लोड करतं पर्शियन गल्फमध्ये. मग ते त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येतं आणि बाहेर अरबी समुद्रामध्ये येतं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ काहीतरी मला वाटतं 30 किलोमीटर अशी त्याची हे आहे, काय म्हणायचं, विड्थ आहे की नाही, रुंदी. पण नॅव्हिगेबल भाग ना खूपच कमी असतो. कारण तेवढे डेप्थ पाहिजे ना टँकरला जायला. तर नॅव्हिगेबल भाग आहे ना, तो तर अक्षरशः 8-8.5 किलोमीटरचाच आहे, म्हणजे 30 पैकी. म्हणजे 2च लेन्स आहेत खरं, एक जायला आणि एक यायला, इतकाच तो ऍक्च्युली हे आहे. आणि असं म्हटलं जातं की इराण त्यांच्या मिसाईल्स त्या रूटवरती ट्रेंड ठेवल्या आहेत इराणनी मिसाईल्स. पुन्हा मध्ये एक सी माइन्स घातल्या आहेत असं पण एक हे होतं, न्यूज होती. पण आय थिंक ते बऱ्यापैकी खोडून काढले, कारण काही पॅसेज, सेफ पॅसेज दिला गेला इंडिया फ्लॅगशिप्सना, तसं चायना फ्लॅगशिप्सना पण दिला गेला. पण एनिवे, म्हणजे सी माइन्स घालता येतात, इतकं निमुळता वेळ असला ना की खूप गोष्टी ओपन होतात, करायचंच झालं तर. तसंच त्यांनी मिसाईल्स ट्रेन करून ठेवल्यात त्या रूटवरती. आणि टँकर खूप कमी, अतिशय हळू स्पीडनी जातो. 30 किलोमीटर पर आवरनी ऑब्जेक्ट चाललाय, मिसाईल निवडवायला किती वेळ लागतोय. तर त्यामुळे म्हणजे हे क्रिटिकल चोक पॉइंट्स होतात ना सगळे, म्हणजे गळचेपीच आहे ना, ही चोक पॉइंट आहे ना ऍक्च्युली, तर ते तिथून होत आहे. पण एनिवे, तर मॅप तुम्ही बघितलात ना, तर तुमच्या असं लक्षात येईल की सौदी अरेबियाचा जो नॉर्दर्न पार्ट आहे तो पर्शियन गल्फला आहे. पण सदर्न पार्ट जो आहे ना सौदी अरेबियाचा, दॅट कनेक्ट्स टू द रेड सी. दोन्ही बाजूनी समुद्र आहे त्यांना. तर त्यांनी काय केलंय, एक ईस्ट वेस्ट पाईपलाईन काढली आहे, विच इज अ बायपास. ओके, सो इकडून इराणनी पास थ्रू होऊ दिलं नाही. तुमचा जो प्रश्न होता ना की याला काही पर्याय नाहीये का, आहे. कारण सौदी इज अ बिग पार्टनर फॉर इंडिया. ओके, आपण कोणाकडून तेल घेतो, तर सौदी, UAE आणि इराक. ओके, आता सौदी समज आपण तेल विकत घेतो आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ अडकली, तर ते ईस्ट वेस्ट पाईपलाईन मधून रेड सीला पाठवू शकतात. आणि रेड सी मधून जो बाहेर येईल तो बब एल मंडेल, तो जो रूट आहे तिकडून ते बाहेर येईल. पण तिकडे येमेन आहे. आता येमेनमध्ये इश्यू नाहीये, पण हाऊदीजचा जो सगळा प्रश्न होता गेल्या 2 वर्षांमध्ये, आणि ऍक्च्युली माहितीये का त्याच्यामुळे किती कमी झाली माहितीये का वाहतूक. तर ही जी बाबेल मंदेबची जी स्ट्रेट आहे किंवा जिकडून वाहतूक होती, 23 साली तिकडे जवळजवळ 10 मिलियन बॅरल पर डे ची वाहतूक होती. पण गेल्या 2 वर्षांमध्ये ती जवळजवळ 4.5 वरती आली, म्हणजे निम्मी झाली ती वाहतूक. का? कारण हाऊदीज अटॅक करायचे. सो सौदी अरेबियाला सध्या इतका विचित्र ताण आहे, इकडून आलं तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि इकडून आलं तर बाबेल मंदेब मधून येत आहेत बोट्स, पण इन्शुरन्स कॉस्ट वाढलाय कारण तिकडे हौदी आहेत अँड इराण इज सिम्पथेटिक टू द हौदीज. आणि सौदी आणि यमेनचं चांगलं नाहीच आहे, कारण सौदीचा राजा आहे, हे पण आपण थोडंसं पुढे बघू. पण येमेनमध्ये जी क्रांती झाली ती बेसिकली अँटी मोनार्की क्रांती झाली आणि त्या राजवटीला सौदी अरेबियाने सपोर्ट केलं होतं. त्यामुळे येमेन आणि सौदीचं चांगलं नाहीच आहे. त्यामुळे सौदीला इकडून गेलं तर इराण आणि इथून गेलं तर येमेन. तर असा तो विचित्र प्रश्न आहे. सो हे जरा जिओग्राफिकली टफ आहे. पण ॲज आय टोल्ड यू, हे आता तेलाचे 80% वाहतूक समुद्रातून आहे अँड चोक पॉइंट जो कंट्रोल करेल तो ह्याच्यामध्ये डॉमिनंट प्लेयर राहील, हे आता तरी हेच सत्य आहे. पण मग रशियाकडून आपण तेल घेतलं तर? रशियाकडून आपण तेल घेतो ना. रशियाकडून जवळ-जवळ इनफॅक्ट 2022 पासून जेव्हा युक्रेन बरोबर युद्ध सुरू झालं रशियाचं, तेव्हापासून आपण डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळायला लागलं तेल आणि तेव्हापासून आपण खूप तेल घेतो. इनफॅक्ट गेल्या वर्षी म्हणजे 25 सालचा तुम्ही मिक्स बघितला, हे अमेरिकेचं सगळं त्रास सुरू व्हायच्या आधी, तर तेव्हा आपण साधारणपणे 25 ते 30% आपल्या तेलाची रिक्वायरमेंट, म्हणजे 5 मिलियन बॅरल्सपैकी जवळ-जवळ 1.5 ते 2 मिलियन बॅरल हे आपण रशियाकडून सोर्स करत होतो. आता रशियाकडून कसा सोर्स करत होतो, तर त्याच्यासाठी पण तुम्ही मॅप बघा. रशियाकडून सोर्स करताना 2 रूट्स आहेत. म्हणजे एक तुम्ही आत्ता जो मुंबईला आपण रिसीव्ह करतो, तो सेंट पीटर्सबर्गमधून मुंबईला आपण घेतो आणि ते जवळ-जवळ 16,000 किलोमीटरचा तो मार्ग आहे. मुंबईला आपण जे रिसीव्ह करतो. 16,000 किलोमीटरचा सागरी मार्ग. सागरी मार्ग, जो आपण मुंबईकडे रिसीव्ह करतो. आता तेच आता व्लादिवॉस्टॉक पासून चेन्नईपर्यंत ईस्ट कॉरिडॉर त्याला म्हटलं जातंय. तर आपण आता सध्या ईस्टर्न कॉरिडॉरमध्ये ट्रायल्स सुरू केले आहेत. त्यांनी जवळ-जवळ 6,000 किलोमीटरचं अंतर कमी होतं. सो रशियाकडून आपण घेतोय, आपण नवीन मार्गांचाही विचार करतोय.
आणि ऑल ऑफ दिस इज आय थिंक व्हेरी एनकरेजिंग. हे आपल्याला करायलाच लागणार आहे, कारण एंड ऑफ द डे या गेममध्ये डायव्हर्सिफिकेशन सोडून आपल्याकडे तेल नाही आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या डायव्हर्सिफाईड पार्टनर्सकडून तेल घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं, हीच रियालिटी. पण या सगळ्यात इराण असं म्हणतं की त्यांना $200 पर बॅरलला रेट न्यायचा आहे, म्हणजे जगाला ते धडा शिकवतील. हो. आणि म्हणून ते डायरेक्ट ऑइल प्रोडक्शन हाऊसेसवर अटॅक करतात. बरोबर. त्यातले बरेचसे फेल होत असतील, पण एखादा जरी 100तला एक जरी डॅमेज करत असलं तरी त्याचा परिणाम आपण बघतोय. खरंच तेल इतकं महाग होऊ शकेल का? हे महाग करायची ताकद इराणकडे आहे का? आणि असं होऊ द्यायचं नसेल तर जगापुढे ऑप्शन काय? पॉसिबल आहे का? टेक्निकली येस, पॉसिबल आहे. प्रॅक्टिकली मला वाटतं इट्स लिटल टू मच $200 कडे तेल नेणं. काही म्हणजे मोस्ट जो अनालिसिस येतोय ना तेलावरती, तर त्याच्यामध्ये असंच म्हटलं जातंय की खूप असे फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे 200 पर्यंत जाणार नाही तेल. ओके, तर काही फॅक्टर्स मी तुम्हाला सांगते. तुम्हाला हे माहिती असेल की मोस्ट ऑइल इम्पोर्टिंग कंट्रीज या SPR म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह होल्ड करतात. उदाहरणार्थ अमेरिका, जपान, चायना, इंडिया या सगळ्यांकडे SPR रिझर्व्ह आहेत. ओके, त्याच्यामध्ये अमेरिकेचे जे SPRs आहेत दॅट गिव्स इट अ कव्हर ऑफ 90 डेज, म्हणजे 90 दिवस तेल नसलं तरी आम्ही राहू शकू, इतका मोठा SPR अमेरिकेकडे. जपानकडे सगळ्यात मोठा SPR आहे. प्रॉब्ली तो छोटा देश आहे म्हणून ते जास्ती केअरफुल असतात का मला माहिती नाही. त्यांच्याकडे 200 दिवसाचं कव्हर आहे. 200 दिवस. चायनाकडे 100 दिवसाचं कव्हर आहे. इंडियाचा SPR खूप छोटा आहे. 10च दिवसाचं कव्हर आहे आपल्याकडे SPR मध्ये. होल्ड ऑन. पण आपण तर ऐकतोय की पेट्रोलियम मिनिस्ट्रीचे स्टेटमेंट्स येत आहेत की नाही 6 आठवड्याचं आपल्याकडे आहे. मग हे कसं? तर SPR मधले 10 दिवस आहेत. पण आपण जे क्रूड विकत घेतलंय ना आधी, तर रिफायनरीजकडे इन्व्हेंटरी स्टॉक असतो. तो काहीसा स्टॉक आहे. तो असं म्हणतात की 1 महिन्याभराचा 30 दिवसाचा स्टॉक तो तिकडे आहे. तसंच रिफाईन्ड तेलाचे कमर्शियल स्टॉक्स पण असतात. असं नसतं ना की केलं आणि सगळं विकून टाकलं. तर ते पण आपल्याकडे 35 एक दिवसाचे स्टॉक्स आहेत. तर 35 दिवसाचे कमर्शियल अधिक 30 दिवसाचे क्रूड स्टॉक्स म्हणजे इकडे 65 आणि अधिक 10 SPR असे म्हणून एक 75 ते 80 दिवसाचे स्टॉक साधारणपणे भारताकडे आहेत. आणि दॅट इज द स्टेटमेंट दॅट वी बीन हिअरिंग की साधारण 8 वीक्स पर्यंतचा रिझर्व्ह आमच्याकडे आहे. सो $200ला तेल जाणार नाही हे अॅनालिस्ट का म्हणतात? कारण एकदा 120ला वगैरे जायला लागलं ना की कंट्रीज स्टार्ट रिलीजिंग देअर SPRs आणि दॅट हेल्प्स टू सॉफ्टन द ब्लो लिटल बिट. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे IEA म्हणजे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी ही जी आहे, ही ॲक्चुअली 1974 मध्ये जो OPECनी ऑइल प्राइस शॉक केला होता त्याच्यानंतरच IEAचं कॉन्स्टिट्यूशन झालं. तर या एजन्सीनी हे पण त्यांच्याकडे काही स्टॉक्स ठेवतात. आणि व्हॉट दे आर डुईंग इज आत्तापर्यंत जगाच्या हिस्ट्रीमध्ये 5 वेळा त्यांनी हा स्ट्रॅटेजिक स्टॉक रिलीज केलाय आणि ही आता 6वी वेळ आहे की IEA हॅज गिव्हन अ कॉल की आपण हे ग्लोबल प्राइसेस खूप आता टेन्शनमध्ये येत आहेत, मार्केटचा जिटरी, तर आपण हे स्टॉक्स रिलीज करू म्हणून. त्याच्यामध्ये भारताने मात्र सांगितलं की आम्ही ग्लोबल प्राइस शॉक हँडल करण्यासाठी रिझर्व्ह नाही रिलीज करू शकत. पण आमच्याकडे कारण लोकली आमच्याकडे समज शॉक आला तर काय. पण IEAनी पण 6th रिलीज ऑफ ऑइल स्टॉक्स हॅज बीन प्लॅन्ड. सो दिस इज अनदर थिंग विच कॅन हेल्प. इराणला ऑप्शन आहे का? तर या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला मी म्हटलं तसं तुम्हाला ईस्ट वेस्ट पाईपलाईन आहे किंवा सुमेड म्हणजे सुएज कॅनल टू मेडिटरेनियन सुमेड पाईपलाईन आहे. सो सम ऑप्शन्स आर देअर. सो दोज कॅन बी यूज टू बायपास द स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. तिसरं म्हणजे स्पेअर कपॅसिटी असते ना देशांकडे. फॉर एक्झाम्पल सौदी आणि UAE यांच्याकडे साठा पण खूप आहे तेलाचा, प्रोडक्शनही चांगलं आहे आणि स्पेअर कपॅसिटी पण खूप आहे. त्यामुळे समज उद्या तेलाच्या किमती खूपच वाढत गेल्या तर हे रॅम्प अप करू शकतात. प्रॉब्लेम हाच आहे की रॅम्प अप केल्यानंतर बाहेर कसं काढणार? तर बाहेर काढताना ईस्ट वेस्ट पाईपलाईन. सो आय टेल यू द नंबर्स ऑल्सो. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आपण बघितलं की 20 मिलियन बॅरल पर डे येतात. ह्या ज्या पाईपलाईन्स आहेत ना, या सगळ्याच्या सगळ्या फुल युटिलायझेशनला तुम्ही आणल्या ना, तरी सुद्धा साधारणपणे एक 9 मिलियन बॅरल्स पर डेचा शॉर्टफॉल राहील. म्हणजे 20 स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येतं ते बंद होणार. तर 11 आपण काढू शकतो पाईपलाईन मधून. पण चलो समथिंग इज बेटर दॅन नथिंग. ह्या प्रिन्सिपलवरती मे बी ते चालू शकतं. आता एक नॅचरल ॲडजस्टमेंट मेकॅनिझम पण असतो. उदाहरण देते. उद्या समज तेल बंदच झालं. ओके, तर काय होणार आहे? सगळ्याच इंडस्ट्रीज प्रॉब्लेममध्ये येणार जगभर, राईट? स्टॅग्नेशन व्हायला लागेल, राईट? आणि त्याच्यामुळे बेसिकली ग्रोथ स्टॉप होते. त्याच्यामुळे डिमांड स्टॉप होतं आणि धिस बिकम्स अ नॅचरल प्रिव्हेंटर फॉर प्राइसेस टू शूट.
आता कसं आहे, डिमांड इंटॅक्ट आहे आणि सप्लाय चोक ऑफ झालाय, त्यामुळे प्राइसेस आर गोइंग अप, राईट. पण उद्या इतका सप्लाय चोक ऑफ झाला तर डिमांड पण चोक व्हायला लागते अँड दॅट गिव्स अ रिलीफ टू प्राइस ना. सो 200 पर्यंत दिस इज अ नॅचरल मेकॅनिझम विच माइट स्टॉप इट फ्रॉम गोइंग टू 200. आता खरं सांगू का, 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कम्प्लिटलीच बंद झाली आणि ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक्स झाले. सगळ्या ऑइल पाईप्स बंद झाल्या आणि वेस्ट एशियामधले बाकी सगळेच देश ह्या वॉरमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. तर येस, ऑइल कॅन टेक्निकली गो टू $200, पण ह्या प्रत्येक स्टेटमेंटला प्रॉबबिलिटी आहे आणि आपण अँड करतो, कमी ज्यामुळे कमी होत जाईल. कमी कमी होत जाते. एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. त्यामुळे $200 आय थिंक इज लिटल फार फेच्ड. लिटल नाही, बऱ्यापैकी फार फेच्ड. हा झाला वर्स्ट केस सिनारिओ. तो कदाचित ट्रम्पनाही नको आहे, कारण त्यांच्याकडे पण मध्यावधी आहेत आणि त्यांनाही परत त्यांची सत्ता हवी आहे. मग प्रश्न असा उरतो की अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प, इस्रायल यांनी जगावर हे युद्ध का लादलंय? लोक म्हणतात की त्याच्यात डॉलर डिडॉलरायझेशनची थेरी आहे. काही जण म्हणतात की ट्रम्पना त्यांच्या पाठीमागचा बेस स्ट्रॉंग करायचा होता म्हणून आहे. त्यातलं पॉलिटिक्स बाजूला ठेवलं तर इकॉनॉमिकली हे युद्ध का लादलं गेलं अमेरिकेकडून? ही जी थिअरी तुम्ही सांगितलीत ना आता, की जेव्हा जेव्हा कोणीही असं म्हणतं की आम्ही तेल हे डॉलर टर्म्समध्ये घेणार नाही, आम्हाला दुसऱ्या करन्सीत तेल द्या, तेव्हा तेव्हा अमेरिका त्यांच्यावरती काहीतरी युद्ध म्हणा किंवा काहीतरी एक ॲक्शन आणतं. ही जी थिअरी आहे, यू कॅन कॉल इट ॲज द पेट्रो डॉलर वॉर थिअरी. ही रॉबर्ट कियोसाकी, म्हणजे रिच डॅड पुअर डॅड हे जे पुस्तक फेमस आहे अगदी, त्याचा तो जो कियोसाकी नावाचा ऑथर आहे, त्यांनी ही थिअरी पहिल्यांदा मांडली बरं का. आणि त्याला म्हणजे समहाऊ त्या थिअरीला इतकं ट्रॅक्शन मिळालं ना, सडनली एव्हरीबडी पिक्ड इट अप. आता ह्याला आपण इतकं जॉग्राफी बघत होतो, आता थोडंसं हिस्ट्रीत जायला लागेल. ही थिअरी समजून गेला की झालंय काय इकडे आणि पेट्रो डॉलर्स आहेत काय आणि डिडॉलरायझेशन म्हणजे काय होतं, तर लेट्स अंडरस्टँड दिस ऑल्सो व्हेरी क्विकली. 1971 पर्यंत, 1971 पर्यंत डॉलर्स ब्रेटन वूड सिस्टीममध्ये डॉलरला गोल्ड बॅकिंग होतं. म्हणजे तुम्ही किती डॉलर छापू शकता, तर तुमच्याकडे गोल्ड आहे का, तर तुम्ही छापू शकता. पण 60मध्ये ना अमेरिकेवरती 2-3 घाव आले. एक म्हणजे त्यांचे सपोर्ट प्रोग्राम, वेलफेअर प्रोग्राम्स त्यांचे खूप वाढले. त्यामुळे दे वॉन्टेड टू, म्हणजे दे वर जेन्युइनली गिव्हिंग लॉट ऑफ सपोर्ट टू सबसिडीज म्हणू आपण, डोल पेमेंट्स म्हणू, म्हणजे अनएम्प्लॉयमेंट कम्पेन्सेशन लोकांना देत होते. दुसरं म्हणजे व्हिएतनामचं युद्ध 60च्या दशकामध्ये झालं. तर त्यामुळे काय झालं, अमेरिका नाव जेन्युइनली नीडेड टू प्रिंट मोर डॉलर्स, कारण दे वॉन्टेड टू सपोर्ट देअर पब्लिक. वॉरमुळे प्रॉब्लेम झालेले होते अँड दे कुड नॉट डू इट कारण दे वर बॅक्ड बाय द डॉलर. 1971मध्ये तेव्हा त्यांचे राष्ट्रपती निक्सन होते. तर निक्सन यांनी ही सिस्टम डिसमॅन्टल केली आणि ते म्हणाले, आजपासून डॉलर आणि सोन्याचा संबंध संपला. वी आर नॉट बॅक्ड बाय द डॉलर. ह्याला निक्सन शॉक असं म्हणतात. 1971मध्ये हा आला. आता हा शॉक झाला ना झाला की 73 साली तो ऑइल शॉक आला, ओपेकचा, जो मगाशी पण मी म्हटलं की ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज या साधारणपणे 65-66 साली याचं ओपेकचं फॉर्मेशन झालं आणि वन ऑफ देअर ऑब्जेक्टिव्ह नाही मी म्हणा, पण वन ऑफ द थॉट स्ट्रीम्स वॉज टू चॅलेंज द हेजेमनी ऑफ युनायटेड स्टेट्स, राईट. आणि एकदम तेलाच्या किमती ओपेकनी सप्लाय कट केला 73 साली आणि तेलाच्या किमती चढल्या. किती चढल्या, तर त्या क्वाड्रुपल झाल्या, म्हणजे 4 पटीनं वाढल्या. ओके. आता जेव्हा सौदी अरेबिया उदाहरणार्थ तेल विकतं, तर ते कोणाला विकत होतं? त्या काळात अमेरिका अजूनही नंबर 1 इम्पोर्टर आहे तेलाची, वी सीन दॅट. तेव्हाही अमेरिकेला विकत होतं, युरोपला विकत होतं सौदी अरेबिया. तर ह्यातून त्यांना जो पैसा मिळायचा ना, ह्याला पेट्रो डॉलर असं म्हणायचे. म्हणजे पेट्रोल विकून पैसा मिळतो तो डॉलर. आता हे जे डॉलर्स होते, हे इतके दिवस आणि आता काय झालं, त्यांच्या पेमेंट्स वाढल्या. कारण जिकडे त्यांना बॅरल मागे $3 मिळत होते, तिकडे बॅरल मागे त्यांना $12 मिळायला लागले. आता अचानक क्वाड्रुपल पेमेंट्स देत होते. अमेरिका पेमेंट कशी करायची सौदी अरेबियाला? आता तुम्ही ना फायनान्शियल सिस्टीमचा विचार केला ना, की तुम्हाला या सगळ्या गोष्टी हातात यायला लागतात. पेमेंट कोण कसं करणार? एवढी मोठी पेमेंट ऑफकोर्स चेक्समधून करणार, की त्या डिपॉझिट्समध्ये आपण ते पैसे टाकणार, राईट. सो अमेरिकन्स काय करायचे, जेव्हा ते हे क्रूड विकत घ्यायचे सौदीकडून, तेव्हा ते पेमेंट त्यांच्या स्वतःच्या बँकेमध्ये, कुठली तरी वेस्टर्न बँकमध्ये ते डिपॉझिट ठेवलं जायचं. आता जे पूर्वी $3 पेट्रो डॉलर्स ठेवले जायचे, त्याच्याऐवजी आता $12 हे पेमेंट करायला लागले. आणि निक्सन ॲडमिनिस्ट्रेशनला आता खरी भीती ही वाटली, की उद्या सौदी अरेबियानी हे $12 आता विथड्रॉ केले
आणि भलत्या कुठच्या तरी बँक्समध्ये टाकले, तर एक तर डॉलर आणि बाकीचे एक्सचेंज रेट्स मूव्ह व्हायला लागतील, आपल्या बँका डिस्टेबिलाइज होतील. आणि जी गेले 30-40 वर्ष डॉलरनी, म्हणजे पहिल्यांदा पाऊंडचं जे एक वर्चस्व होतं, ते आता गेली 30-40 वर्ष डॉलर एन्जॉय करतंय 70 सालापर्यंत. तर ही सगळी जी फायनान्शियल सिस्टम आहे, याची सगळी जी घडवणी आपण केलेली आहे, ही डिस्टर्ब होईल. तर ह्यांनी हा सगळा पैसा काढला आणि दुसऱ्या कुठच्या तरी बँकेमध्ये घातला, एशियामध्ये टाकला, भलतीकडे इन्व्हेस्ट केला, तर करायचं काय? म्हणून 74 साली अमेरिका अप्रोच सौदी अरेबिया आणि ते त्यांना काय म्हणाले, की तुम्ही काय करा, की हे जे पेट्रो डॉलर्स आहेत, हे तुम्ही अमेरिकन ट्रेजरी बिल्समध्येच इन्व्हेस्ट कराल, अशी आम्हाला हमी द्या. त्याच्यात अमेरिकेला काय हवं होतं? आता बघा, सिंपल आहे. अमेरिकन ट्रेजरी बिल म्हणजे काय? अमेरिकन गव्हर्नमेंट आपल्या गव्हर्नमेंटसारखंच ते गव्हर्नमेंट फिस्कल डेफिसिटमध्ये असतं. ते डेफिसिटमध्ये काय असतं? कारण ते वेलफेअर प्रोग्राम्स करतात, ते वॉर करतात, ते खूप गोष्टी करतात. म्हणून ते डेफिसिटमध्ये आहेत. त्यांनी सौदी अरेबियाला काय सांगितलं, तुम्हाला आम्ही पेमेंट केलं की नाही $12. ते $12 तुम्ही मला कर्ज म्हणून द्या ना, मी डेफिसिटमध्ये आहे. तुम्ही मला हा कर्ज द्या, त्यांनी मी माझ्या लोकांवरती खर्च करीन, रस्ते बांधीन, त्या रस्त्यांवरती गाड्या लागतील. अहो, तेल ते आम्ही तुमच्याकडूनच घेणार आहोत. सेल्फ सस्टेनिंग सिस्टम होईल. तुम्हाला कंटिन्युअस बिझनेस आमचा मिळत राहील. ओके, बरं, आमची फायनान्शियल सिस्टम इंटॅक्ट राहील. आता हा डील जेव्हा आपण बघतो, 74 साली हा डील साइन झाला बरं का, अमेरिका आणि सौदी, म्हणजे इट इज नॉट अ फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट, बट इट वॉज अन अंडरस्टँडिंग की सौदी अरेबिया अग्रीड. आता त्यांचा जो राजा होता तेव्हा, तो फैसल सौद, म्हणून त्याचं नाव सौदी अरेबिया. तर तो जो राजा होता फैसल सौद, त्यांनी हे का मान्य केलं? अमेरिकेला हे हवं होतं हे मला समजू शकतं, कारण अमेरिकेला भीती होती की ह्या सौदनी दुसरीकडे घातला पैसा तर मी काय करू. अमेरिकेला हा डील हवा होता. सौदी अरेबियाचं काय नडलं होतं, असा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की 60 सालचं जे दशक आहे एकूणच, हे सौदीसाठी पण ट्रबलसम होतं. मेन गोष्टी काय झाल्या होत्या, तर ते जे मगाशी मी तुम्हाला येमेनी युद्ध सांगितलं ना, ते 60 साली झालं. 60 म्हणजे साधारण 66-67 त्या दशकामध्ये झालं. तर येमेननी काय सांगितलं, येमेननी सांगितलं की वी डू नॉट वॉन्ट अ मोनार्की हिअर, म्हणून लोक रस्त्यावरती आली आणि रिव्होल्ट झाला तिथे. सौदी अरेबियानी येमेनच्या राजाला मदत केली. आणि येमेनी जे लोक आहेत त्यांनी कोणाकडून मदत मागावी, तर त्यांनी इजिप्तकडून मदत मागितली. आणि इजिप्त हॅज ऑलवेज बीन अ व्होकल चॅम्पियन ऑफ अरब सोशलिझम. बघा कसं आहे सगळं, हे ना आयडिओलॉजिकली कनेक्टेड होते देश. सो येमेनी लोकांनी इजिप्तकडे, आता पुन्हा तुम्ही मॅप बघा, तुमच्या लक्षात येईल की सौदी अरेबिया आणि इजिप्तची बॉर्डर आहे, आणि लिटरली हजारोनी सैन्य इजिप्शियन हे सौदी अरेबियाच्या बॉर्डरवरती येऊन उभं होतं. आणि साऊथला येमेन आहे, तिकडे तर युद्धच चालू होतं. तेव्हा सौदी अरेबियाला वेकअप कॉल म्हणणं आपण तसा एक होता, की अरे उद्या दोन्ही बाजूनी चेपी झाली तर करायचं काय बाबा. त्यामुळे त्या राजानी होच म्हणाला तो अमेरिकेला, म्हणाला ओके डन, मी तुमच्या ट्रेजरी बिल्स मध्ये पैसा घालणार, बदल्यात मला काय पाहिजे, सिक्युरिटी. ओके, तर यू हॅव टू अग्री दॅट मला जी काही सिक्युरिटी लागेल ती अमेरिका मला देईल. माझ्या माइनिंगमध्ये मी अमेरिकन कंपनीजना खेळू देईल, पण मला रॉयल्टी पाहिजे. आणि तुम्ही टेक्नॉलॉजी मास्टर्स आहात, मला टेक्नॉलॉजी पाहिजे. दिस वॉज अ विन विन अँड इट गॉट साइन्ड इन 1974. ओके, 1979 मध्ये आपण गेलो, पुन्हा मॅप बघा, मॅप शिवाय तर हे कामच होत नाही. सौदीच्या समोर कोण आहे? इराण आहे, पर्शियन गल्फच्या पलीकडे. राईट. इराणमध्ये 79 मध्ये काय झालं, खोमेनी आले. ओके, ते फ्रान्समध्ये होते आधी, मग ते इकडे रिव्होल्ट झाली, खोमेनी आले. आता खोमेनींची 2 स्टेटमेंट्स होती ज्यांनी सौदी अरेबियाला भयंकर भीती वाटली. एक स्टेटमेंट खोमेनींनी असं केलं की त्यांनी असं सांगितलं की ही राजेशाही अँटी इस्लामिक आहे. हे स्टेटमेंट केल्याबरोबर सौदी अरेबियाला भीती वाटली, कारण तिकडे राजेशाहीच आहे. नंबर 2, खोमेनींनी सांगितलं की हा जो आमचा इस्लामचा एक विचार आहे, म्हणजे जो खोमेनींचा विचार होता, हा इराण आता एक्सपोर्ट करेल. इराण विल नॉट ओनली एक्सपोर्ट ऑइल, बट वी विल ऑल्सो एक्सपोर्ट अवर ब्रँड ऑफ इस्लाम. ब्रँड इज अ रॉंग वर्ड, बट अवर थॉट, म्हणजे अवर वे ऑफ लुकिंग ॲट इस्लाम. आणि यांनी सौदी अरेबिया घाबरलं. का घाबरलं? अगेन सो इंटरेस्टिंग, कारण सौदी अरेबियामध्ये सुन्नी आहेत, पण जी काही शिया मेजॉरिटी आहे, जे खोमेनींना सिम्पॅथेटिक आहेत, ते ईस्टर्न साईडला राहतात आणि तिकडे यांचं ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर. आता उद्या हे एक्सपोर्ट करू लागले आणि ह्या सगळे इथले शिया पेटले की आम्हाला राजेशाही नको, आणि ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम मध्ये आलं तर काय करावं?
म्हणून 1979 साली घाईघाईमध्ये सौदी अरेबियानी इराण आणि इराक वगळता जे इतर देश होते जिकडे राजेशाही होते 6 देश, मगाशी आपण याच्याबद्दल बोललो, यांचा एक ब्लॉक केला आणि त्या ब्लॉकचं नाव दिलं गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, GCC. हा 1981 मध्ये फॉर्म झालाय GCC. हे सगळे राजे आहेत. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं? ओमान, सौदी, UAE, कुवेत, बहरेन आणि कतार. ह्या सगळ्यांना पण काही ना काही लेवल्सला इराण बद्दल प्रॉब्लेम होताच. कतारचा कसा इश्यू आहे? ते इराण बरोबर ऑइल फील्डच शेअर करतात, समुद्री ऑइल फील्ड. बहारेनचा काय इश्यू आहे माहितीये का? बहारेनला इराण स्वतःचं प्रॉव्हिन्स मानतं. त्यामुळे ते पहिल्यापासून ते रेफर टू देम एज 14th प्रॉव्हिन्स or समथिंग लाईक दॅट. त्यामुळे बहारेनला हा प्रॉब्लेम, बहारेनमध्ये पुन्हा शिया मेजॉरिटी आहे. त्यामुळे बहारेनच्या राजेशाहीमध्ये पण हा प्रॉब्लेम होता. तर हे सगळे एकत्र आले आणि ह्यांनी GCC तयार केलं 1981 साली. दरम्यान 74 मध्ये ऑलरेडी सौदी आणि अमेरिका हॅड अग्रीड की जो काही पेट्रो डॉलरचा पैसा येईल तो आपण अमेरिकन ट्रेजरी बिल्स मध्ये घालू. ह्याला पेट्रो डॉलर रिसायकलिंग म्हणतात. तर हे रिसायकलिंग सौदी करतच होतं, विच वॉज द बिगेस्ट प्लेअर. लुक ॲट द मॅप, यू विल अंडरस्टँड. हे बाकी सगळे छोटे छोटे आहेत. मग जेव्हा GCC झालं आणि त्याचं नेतृत्व ऑब्व्हियसली सौदीकडे आलं, तेव्हा सौदी इन्फ्लुएन्स द अदर्स की अरे आम्ही अमेरिकन ट्रेजरी बिल्स मध्ये पैसा घालतो तर तुम्ही घाला, इट्स अ सेफ मार्केट, वी ऑल अंडरस्टँड दिस मार्केट. हे लोक पळून जात नाहीत आणि आपल्याला जी काही सिक्युरिटी पाहिजे ती मिळतेय. तर त्यामुळे हे सगळं पेट्रो डॉलर रिसायकलिंग जे झालं ना, हे एकूण म्हणजे 70च्या दशकामध्ये आपल्याला असं दिसतं की 1971 to 81 याच्यामध्ये इतक्या या रॅपिड मुवमेंट झाल्या आहेत वेस्ट एशियामध्ये. ह्या सगळ्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे ऑइल वॉज डिनॉमिनेटेड इन डॉलर टर्म्स आणि त्यातून मिळणारे जे पेट्रो डॉलर्स होते हे अमेरिकन ट्रेजरी बिल्स मध्ये जात गेले. हा सगळा प्रवास हा 71 ते 81 असा झाला. ओके. पुढे मी म्हणेन लार्जली 15-16 वर्ष ठीकठाक चालू होतं. तेलासाठी जोवर डिमांड आहे तोवर ऑटोमॅटिकली डॉलरसाठी डिमांड राहिली आणि डॉलरनी स्वतःचं वर्चस्व मेंटेन केलं. पहिले जे स्टर्लिंग पाऊंडला होतं ना बिफोर सेकंड वर्ल्ड वॉर, ते अमेरिकेनी आता घेतलेलं होतं आणि दे कंटिन्यू टू रूल म्हणजे डॉलर टिल आय वुड से अबाउट 2000. राईट, म्हणजे एक 60 वर्ष साधारणपणे. आणि याच्यात पेट्रो डॉलरचा मोठा भाग होता. 2000 साली झालं असं की सद्दाम हुसेन जे इराकमध्ये बसलेले होते तर त्यांना अमेरिकेचा राग होता, कारण कुवेतमधून कुवेतवरती त्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेने हुसकून लावलेलं होतं आणि थोडासा ब्रावाडोच होता का काय माहिती नाही, पण त्यांनी अमेरिकेला चॅलेंज करण्यासाठी सांगितलं की अंडर द UN फूड फॉर ऑइल प्रोग्राम आम्ही डॉलरमध्ये डील करणार नाही, आमच्याकडे खूप तेल आहेच त्यांच्याकडे, आपण बघितलंच आहे मगाशी, मोठे साठे आहेत, मोठे प्रोडक्शन फॅसिलिटीज आहेत. ते म्हणाले की आम्ही तयार नाही डॉलरमध्ये डील करायला, तर आम्ही युरोपला विकू. युरोपला धरलं त्यांनी, कारण युरोप पण युनायटेड स्टेट्स ऑफ युरोपच्या फॉर्मेशनमध्ये होतं ना, जो युरो झोन आपण बघितला. तर युरोपला त्यांनी सद्दाम हुसेननी असं एक स्टेटमेंट केलं की आम्ही युरोपला आता तेल विकणार आहोत अँड वी आर गोइंग टू डिनॉमिनेट इट इन द युरो विच हॅड न्यूली बीन लॉन्च्ड. म्हणजे नवीन करन्सीला किती एकदम सपोर्ट मिळेल तेलाचा व्यवहार त्याच्यात गेला तर विचार करा. आणि 2003 साली अमेरिकेने सद्दाम हुसेनला काढलं अंडर वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन. हे सांग, ह्याच्यावरती कियोसाकी म्हणाले, छे कसलं काय वेपन, हे पेट्रो डॉलर स्कॅम आहे. म्हणजे अमेरिका फेल्ट थ्रेटन्ड की उद्या युरोमध्ये समज हे रिडिनॉमिनेट झाला तेल तर डॉलरचं वर्चस्व जाईल, म्हणून सद्दाम हुसेनला काढण्यात आलं. हा एक हायपोथेसिस कियोसाकींचा. ह्याला ना लगेचच 2011 मध्ये दुसरा एक दुजोरा असा मिळाला, तो लिबियामध्ये मिळाला. लिबियामध्ये गदाफी नावाचे लीडर होते आणि गदाफींनी काय केलं, त्यांनी सांगितलं की आफ्रिकेमध्ये पण तेल आहे, अंगोलामध्ये तेल आहे, लिबियामध्ये तेल आहे, तर आफ्रिकेच्या सगळ्या देशांनी मिळून एक गोल्ड बॅक दिनार काढावा, अशी गदाफींची कल्पना होती. आणि ही पण दिस वॉज डन टू चॅलेंज द हेजेमनी ऑफ द डॉलर. तर गदाफी म्हणाले, अरे आपल्याकडे तेल आहे, आपण का नाही विकायचं आपल्या करन्सीमध्ये, कारण आपल्या करन्सीमध्ये लोकांना भरोसा नाही, मग आपण एक गोल्ड बॅक करन्सी काढूयात, मग तर भरोसा होईल की नाही. तर गोल्ड बॅक दिनार आपण आता काढू असं गदाफींनी सांगितलं. कधी 2010-11 मध्ये. आणि लागोलागच त्याच्यानंतर नेटोचं इंटरव्हेन्शन झालं, अमेरिकेचं इंटरव्हेन्शन झालं आणि भर रस्त्यामध्ये मारलं गेलं गदाफींना. यापैकी कोणीच लीडर काय दूधके धुले नव्हते बरं का, हे पण मी तुम्हाला तेवढंच हे सांगते. पण कारण काय दिली गेली की देर इज अ सिव्हिल रिव्होल्ट. सिव्हिल रिव्होल्ट होताच, पण आता अल्टरनेटिव्ह थिअरिस्ट म्हणतात की अमेरिकेने तो इन्स्टिगेट केला किंवा सपोर्ट केला सिव्हिल रिव्होल्ट.
कारणं बघायला पुष्कळ होती. आता गदाफींचं पण लाईफस्टाईल वॉज सो एक्स्ट्रावॅगंट आणि बाकीची लोकं भुकेने मरत होती. सिव्हिल रिव्होल्ट झाला, अशा परिस्थितीमध्ये होतोच. त्याच्यासाठी पैसा कोणी पुरवला कोणाला माहिती. तर अल्टरनेटिव्ह थिअरीज आर देअर, की जेव्हा हा इश्यू आलेला आहे आणि तिसरा देश जो मी अगदी रिसेंटलीचा तुम्हाला सांगू शकते तो म्हणजे व्हेनेझुएला. मादुरोंनी पण असंच केलं. मादुरो म्हणाले, की मी चायनाबरोबर डील करतो युआनमध्ये. हो का? म्हणाले उचललं. आता हे 3 बॅक टू बॅक एपिसोड्स आहेत. 2000 इराकचा एपिसोड आहे, 2011 गदाफींचा एपिसोड आहे आणि 2026 का 25 26 मधुरोंचा एपिसोड आहे. ओके. ह्याच्यावरून हे अल्टरनेटिव्ह थिअरिस्टवाले म्हणतात, की जेव्हा ही परिस्थिती येते, की कोणीही तेल असलेला देश हे म्हणतो, की आम्हाला डॉलरमध्ये डीलिंग करायचं नाही. आम्ही युरोमध्ये, आम्ही दुसऱ्या कुठल्यातरी करन्सीमध्ये, आम्ही दिनारमध्ये डीलिंग करू. तेव्हा अमेरिका कुठच्या ना कुठच्या कारणांनी त्यांना अटॅक करते. मग ते वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन असतील, ते सिव्हिल अनरेस्ट असेल किंवा व्हॉटएव्हर. बट आय ऑल्सो वॉन्ट टू टेल यू, की देयर इज अ लॉबी ऑफ इकॉनॉमिस्ट्स अमेरिकेतले, जे ही थिअरी उधळून लावतात आणि जे म्हणतात, की अरे एक्सेप्शन प्रूव्हज द रूल ना. त्याच्यात एक्सेप्शन दिसत नाही आम्हाला. तुमची फारच छान आहे थिअरी. इतकी छान आहे, की हे अनबिलिव्हेबल आहे. ओके. सो समोरच्या लॉबीनी जी उत्तरं दिली आहेत, इट्स इंटरेस्टिंग. अल्टरनेटिव्ह थिअरीजमध्ये ना वाचताना खूप मजा येते. हे मी तुम्हाला म्हणजे प्रत्येकच अल्टरनेटिव्ह थिअरी वाचताना खूप मजा येते आणि गुदगुली होते मनाला. पण जे बाकीचे इकॉनॉमिस्ट आहेत ते म्हणतात, अहो असं नाहीये. अमेरिकाची काय प्रत्येक ॲक्शन करन्सी डॉमिनेटेड होती का? व्हिएतनामच्या ॲक्शनमध्ये काय करन्सी होती? अफगाणिस्तानच्या ॲक्शनमध्ये काय करन्सी होती? याच्यामध्ये करन्सीचा खेळ नव्हता. आता 2 मोठे इकॉनॉमिस्ट आहेत अमेरिकेतले. एक बॅरी आयशन ग्रीन म्हणून इकॉनॉमिस्ट आहेत. ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कलेला असतात. त्यांनी एक इतका इंटरेस्टिंग खूप छान पेपर लिहिलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय, की डॉलर नेव्हर वॉज अँड नेव्हर विल बी बॅक्ड बाय कमोडिटी मार्केट्स. अरे इट इज बॅक्ड बाय फायनान्शियल मार्केट्स. डॉलरची स्ट्रेंथ काय कमोडिटीमधून येते का? एवढे डीप आणि इतके स्टेबल फायनान्शियल मार्केट जगाच्या पाठीवर दाखवा पाहू कुठे आहेत? तर डॉलर लोकांना का हवा? कारण तो सेफ हॅवन देतो. आपण आजपर्यंत बघतो सगळ्या फंड्सचं तुम्ही बिहेवियर बघा. वेन देर इज स्लाइटेस्ट ट्रबल ना लोक डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतात का? कारण तो सेफ आहे. तर द डेप्थ आणि द ब्रेड्थ ऑफ द डॉलर इन्व्हेस्टमेंट इज ह्यूज. आणि ह्या सेफ्टी फीचरमुळे लोक डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतात, तेलामुळे नाही. उद्या तेल रिडिनॉमिनेट झालं तर डॉलरला धक्का बसेल का? हो. पण म्हणून विल इट बी रिप्लेस्ड? सॉरी, होत नाही. आमच्यासारखा सेफ दुसरा कोणी नाही. हे बॅरी आयशन ग्रीनचा पेपर. दुसरा एक पेपर एक हार्वर्ड इकॉनॉमिस्टनी लिहिलाय. इतका ब्युटिफुल आहे. त्या पेपरचं नावच डॉलर रायव्हल म्हणून आहे. आणि त्या पेपरमध्ये त्यांनी असं मांडलंय, की करन्सी ना भाषेसारखी असते. महाराष्ट्रामध्ये मराठी का हो तुम्ही बोलता एकमेकांशी? कारण सगळ्यांना येतं. लोक डॉलरमध्ये का डील करतात? कारण सगळ्यांकडे तो असतो. तो डिफॅक्टो रिझर्व्ह करन्सी आहे. तो कसा झाला इज अनदर मॅटर ऑल टुगेदर. पण तो आता आहे ना. इट्स इझिएस्ट टू डील इन डॉलर. नाही तर ट्रान्झॅक्शन कॉस्ट वाढतं. तुम्ही कुठची तरी वेगळीच अल्जेरियाच्या करन्सीमध्ये डील करूया बरं. असं म्हटलं तर दोन्ही देशांना कटकट आहे. ज्याला पेमेंट करायचंय त्याला पण, ज्याला पेमेंट घ्यायचंय त्याला पण. असं होणारच नाही. तर तो पेपर आहे ना, तो असा चाखून खाण्यासारखा पेपर आहे बरं का. डॉलर रायव्हल्स म्हणून, की कोण आहे रायव्हल डॉलरसाठी? एक तर त्यांनी लिहिलं की हे भाषेसारखं आहे. त्यामुळे ती इतकी सर्वत्र ते पसरलंय ना डॉलर, की इट इज जस्ट वन वे ऑफ सेव्हिंग ट्रान्झॅक्शन कॉस्ट. इट्स अ नो ब्रेनर. व्हाय डू यू डील विथ द डॉलर? यू सेव्ह ट्रान्झॅक्शन कॉस्ट. ओके. सेकंड त्यांनी सांगितलं, सगळ्यांकडे जसे डॉलर आहेत तसे युआन पण आहेत की हल्ली. चायना तर सगळ्यांनाच सप्लाय करतं. ट्रेडमध्ये चायनाचा हात कोण पकडायला? सो युआन पण आहेत सगळ्यांच्या फॉरेक्स रिझर्व्हमध्ये. मग चायना होईल का उद्या? विल चायना बिकम द डॉलर रायव्हल? तर त्याच्यात त्यांनी लिहिलंय की कुठलीही करन्सी इतकी स्ट्रॉंग होण्याकरता 3 कंडिशन्स असतात. नंबर 1, तुमचे ट्रेड पोझिशन खूप स्ट्रॉंग पाहिजे. त्यामुळे तुमचा डॉलर इकडे तिकडे जातो. नंबर 2, तुमची इन्व्हेस्टमेंट पोझिशन पण स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलंय दुसरीकडे. आणि चायनाकडे या दोन्ही गोष्टी आहेत. त्यांनी ट्रेडही खूपच बाजी मारली आहे आणि त्यांनी इन्व्हेस्टही केले. ते काही इन्व्हेस्टमेंट्स त्यांच्या मे बी त्यांच्या अँबिशनिस्ट ह्याच्यातून आलेल्या आहेत, लाईक BRI अँड ऑल ऑफ दॅट. लेट्स नॉट गो देअर. पण इन्व्हेस्टमेंट्स आहेत का चायनाच्या इतर देशांमध्ये? आहेत ना. तर मग ह्या पेपरमध्ये अशी मांडणी आहे, की बट चायना डज नॉट सॅटिस्फाय द थर्ड कंडिशन फॉर बिकमिंग द नुमेरो उनो. आणि ही तिसरी कंडिशन काय आहे, की त्यांच्याकडे ट्रान्सपरन्सी नाही. नुसतं आमची करन्सी सगळीकडे आहे म्हणून तुम्ही
नंबर 1 करन्सी होऊ शकत नाही. ती करन्सी किती छापली गेली, त्याच्या बॅकिंगमध्ये काय आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स कशा चालतात, तुम्ही धबाधब लोन्स देतात, काहीच तुमचे बुडत नाहीत. अजिबातच तुमचा एनपीए नाही. तुम्ही एवढी करन्सी छापता, तुमच्याकडे इन्फ्लेशन नाही. तुमचा डेटाच आम्हाला कळत नाही. मला चायनाचा डेटा कळत नाही. मला कळतच नाही तो डेटा. कारण जे काही लॉजिक इकॉनॉमिक्सना शिकवलं जातं ना, ते लॉजिक डिफाईन्ड डेटा असतो ते. एवढी करन्सी छापल्यानंतर मला इकॉनॉमिक्स म्हणून हे शिकवलं गेलं की इन्फ्लेशन कुठेतरी तर व्हायला पाहिजे. यांच्याकडे होत नाही हो. कसं काय हो? म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा दाबलाय का काही वेगळ्या मेकॅनिझमवरती यांची इकॉनॉमी चालते मला माहिती नाही. म्हणजे हा प्रश्न सगळ्यांना पडू शकतो असं म्हणते मी. त्यामुळे या पेपरमध्ये असं मांडलंय की डॉलर रायव्हल्स ही एक मी दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है असं त्यांनी एक मांडलंय. ॲट द सेम टाइम द पेपर ऑल्सो एक्सेप्ट्स की डॉलरची जी पोझिशन 2000 मध्ये होती वेअर 90% ऑफ फॉरेक्स रिझर्व्ह वेर हेल्ड इन डॉलर टर्म्स ते आता 60% झालंय. आणि लोक आता डायव्हर्सिफाय करून युआन होल्ड करतात, लोक युरोज होल्ड करतात, रुपीज होल्ड करतात. सो लोक वेगळे वेगळे करन्सीज होल्ड करायला लागलेत, विच इज फाईन. पण म्हणून डॉलर रिप्लेस होईल का? तर नाही. आणि म्हणून निव्वळ पेट्रो डॉलर्सच्या बेसिसवरती ही फायनान्शियल सिस्टीम उभी आहे, हे खोडून काढलेलं आहे हार्वर्ड आणि बर्कलीने. ओके, सो दीज आर बोथ साइड्स ऑफ द आर्ग्युमेंट. मला असं वाटतं ट्रूथ ॲज ऑलवेज विल बी समवेअर इन द मिडल. या आपण भारताकडे येऊ. हे एवढं सगळं कॉम्प्लेक्स आहे. या मला सांगा, भारताचं काय होणार, किती परिणाम होणार? आणि मगाशी ऐकलं आपण सीएनजी, एलपीजी हे सगळं. त्यात मला त्यावेळी पडलेला प्रश्न असा होता की पेट्रोल डिझेलचा त्रास नाही, पण एलपीजीचा चालू झालाय. हे कसे मिटिगेट होणार? भारताचं काय होणार? आता मुळतः तुम्ही म्हणालात तसं पैशाचं सोंग आणता येत नाही, तसं तेलाचंही आणता येत नाही. सो आपल्याला आता अवघड दिवस आहेत का? आहेत. कारण आपल्याकडे बेसिक रिसोर्सेस नाही आहे. जेव्हा तुमच्याकडे रिसोर्स नसतो, तेव्हा तुम्ही जो मेन स्रोत आपला अडला गेला आहे, तो सोडून तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकताय का? हा खरा खेळ आहे. आणि आय थिंक आपण बऱ्यापैकी चांगलं डायव्हर्सिफिकेशन केलंय. आज आपण 40 देशांकडून तेल विकत घेतो. आपण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून साधारणपणे बिफोर दिस कॉन्फ्लिक्ट बिगॅन आपल्याकडे जवळ-जवळ 45% ते 50% मूव्हमेंट जी तेलाची होती ती हॉर्मुझमधून व्हायची. आज आपल्याकडे हॉर्मुझमधली मूव्हमेंट कमी होऊन इतर नॉन हॉर्मुझ मूव्हमेंट ही जवळ-जवळ 60-62% पर्यंत गेलेली आहे. ही कोणाकडून आपण करतोय? तर आपण अंगोलाकडून तेल विकत घ्यायला लागलोय. आपण ऑस्ट्रेलियाकडून जास्ती तेल आणि गॅस दोन्ही विकत घेतोय. सो नॉन हॉर्मुझ मूव्हमेंट्समध्ये आपण जायला लागलोय. हॅव्हिंग सेड दिस, भारताचं काय होणार? सो लेट अस लुक ॲट व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स ऑफ दिस काइंड ऑफ अ ऑइल क्रायसिस ऑर ऑइल स्ट्रेस. 3-4 मेकॅनिझम्स आहेत ज्याच्यामुळे इकॉनॉमिक आउटपुट्स आपल्याला कळतात. पहिलं स्ट्रेट अँड सिंपल आपलं इम्पोर्ट बिल वाढणार. ओके, तुमची आणि माझी पेट्रोलची आणि डिझेलची किंमत वाढेल का मला माहिती नाही. मी तुम्हाला म्हटलं तसं त्याच्यात बरेच फॅक्टर्स आहेत, राईट? पण क्रूड डेफिनेटली वाढणार आहे. ह्याच्याबद्दल तर काही दुमत असूच शकत नाही. ऑलरेडी वाढलंय ना, $104 आपण ऑलरेडी आलो. हे मे बी 110-115 पर्यंत जाऊ शकेल, आय डोंट नो. क्रूड जेव्हा वाढतं तेव्हा आपली ऑब्व्हियसली इम्पोर्ट बिलिंग आपलं वाढतं. इम्पोर्ट बिल वाढलं ना की पहिला आघात येतो हा बॅलन्स ऑफ ट्रेडवरती. म्हणजे आपला ट्रेड बॅलन्स डेफिसिटमध्ये जातो आणि करंट अकाउंट डेफिसिट पण वाढतं. मला एक इकडे अगदी निक्षून सांगायचंय की भारत जरी क्रूड इम्पोर्ट करत असला तरी भारत रिफाईंड प्रॉडक्ट्स एक्सपोर्टही करतो हां. ओके, सो आपल्याला थोड्याफार प्रमाणात फायदाही होणार आहे. कारण आपण एक्सपोर्ट करतोय ती कमॉडिटी जी खूप एक्सपेन्सिव्ह होतीये. प्रोव्हाइडेड वी गेट द क्रूड ऑन टाइम. ओके, ऑलराइट. सो however most analysts are saying that current account deficit हा थोडासा negative मध्ये जाईल. ओके, other things remaining constant, what this means is की ओव्हरऑल बॅलन्स ऑफ पेमेंट्स आपलं थोडंसं नेगेटिव्ह मध्ये जातं. जेव्हा बॅलन्स ऑफ पेमेंट्स नेगेटिव्ह मध्ये ह्याला खूप इफ्स अँड बट्स आहेत, पण मी फक्त अगदी जितकं सोपं करून सांगता येईल तितकं सांगते. बीओपी जेव्हा आपलं डेफिसिटमध्ये जातं तेव्हा त्याचा सिंपल अर्थ असा आहे की जेवढे डॉलर आपल्याकडे येत आहेत ना त्यापेक्षा कैक जास्त डॉलर हे आपण बाहेर खर्च करतोय, द्यायला लागतायत आपल्याला, कारण आपलं इम्पोर्ट बिल वाढलंय. मग तेवढे डॉलर आपल्याकडे आहेत का? सद्यस्थितीत आहेत. $720 बिलियन गंगाजळी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये आपल्याकडे आहे. सो ती आपली कमी होईल. ओके, ती समज कमी होऊ द्यायची नसेल तर आपल्याला रुपी डेप्रिसिएशन ॲक्सेप्ट करायला लागेल. रुपी डेप्रिसिएशन माझ्या मते सध्या आरबीआय अवॉइड करण्याचा प्रयत्न करील, कारण आपण रुपी समज डेप्रिसिएट केला तर तेच इम्पोर्ट बिल अजून वाढेल. ओके,
सो आय एम व्हेरी हॅपी की आपल्याकडे एवढी गंगाजळी आत्ता आहे. वी आर स्टील इन अ गुड पोझिशन, कारण ॲटलिस्ट फॉरेक्स रिझर्व्ह हेल्दी आहेत. ओके, सो आपण रुपीला फारसं डेप्रिसिएट होऊ न देता फॉरेक्स रिझर्व्ह आपले कमी होतील आणि आपण हे इम्पोर्ट बिल देऊ. सो हा एक परिणाम भारतावरती होईल की आपलं करंट अकाउंट डेफिसिट वाढेल आणि आपली गंगाजळी कमी होईल. दुसरा जो परिणाम आपल्यावरती होणार आहे, मी तुम्हाला सांगितला मगाशी तसा, की गव्हर्नमेंट विल डेफिनेटली रिड्यूस द टॅक्स ऑन पेट्रो प्रॉडक्ट्स. ओके, ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या बजेटवरती प्रेशर येणार आहे. हे गव्हर्नमेंटचा जो म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे फिस्कल डेफिसिट वाढतं. फिस्कल डेफिसिट समज वाढलं तर गव्हर्नमेंट विल हॅव टू बॉरो मोर. प्रायव्हेट सेक्टरला कमी फंड्स मिळतील बॉरो करण्याकरता आणि प्रायव्हेट सेक्टरचा इंटरेस्ट कॉस्ट वाढू शकतो. हे अवॉइड करायचं असेल तर गव्हर्नमेंट स्वतःचा खर्च कमी करेल, इन विच केस ग्रोथ विल टेक अ बीटिंग. त्यामुळे करंट अकाउंट डेफिसिट प्रेशरमध्ये येईल, फिस्कल डेफिसिट प्रेशरमध्ये येईल किंवा ग्रोथ प्रेशरमध्ये येईल. हे सगळं करत असताना मोस्ट ॲनालिस्ट आर सजेस्टिंग आत्ताचा जो इन्फ्लेशन रेट आहे, आत्ताचा म्हणजे फेब्रुवारीचा, बिफोर कॉन्फ्लिक्ट, कारण 12 मार्चला ना फेब्रुवारीचा डेटा आला. आता ॲक्च्युली 12 एप्रिलला मार्चचा डेटा हातात येईल, तेव्हा आपल्याला ॲक्च्युली खरी परिस्थिती जराशी कळायला लागेल, LPGचा काय फटका झाला आहे ते. पण फेब्रुवारीच्या डेटामध्ये ऑलरेडी CPI इन्फ्लेशन इज ॲट 3.2% or something like that. ओके, नाउ मोस्ट ॲनालिस्ट्स आर सेइंग दॅट पंप प्राइसेस जरी फ्रोझन राहिल्या आणि LPG वरती मोस्ट खेळ झाला, थोडासाच समज पंपवरती खेळ झाला, तर साधारणपणे 0.75% पर्यंत म्हणजे इन्फ्लेशन साधारण 4% प्लसच्या झोनमध्ये जाऊ शकेल. सो हे बेसिक इम्पॅक्ट्स दिसतात. म्हणजे लास्ट टाइम आपण जेव्हा भेटलो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की इंडिया इज इन अ गोल्डी लॉक्स झोन वगैरे. ती गोल्डी आता टोटली लॉक झाली आहे असं मी म्हणेन आता, कारण इट्स अ प्रॉब्लेम, आता सिरियसली प्रॉब्लेम दिसतोय. सो मार्ग काय आहे यातनं? कमीत कमी डॅमेज घ्यायचा मार्ग काय? खरं सांगू का, आता खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत. एकच ऑप्शन आहे की आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाली आहे. इराणशी गोड बोलून जेवढ्या शिप्स आपल्याला पास थ्रू करून घेता येतील ती डिप्लोमसीनी करावं. दुसरं म्हणजे इतर देशांकडून आपण तेल वाढवावं. सध्या अमेरिकेने सुद्धा आपल्याला सांगितलं की रशियाकडून घ्या बाबांनो जास्ती तेल, जास्तीत जास्त घ्यावं. आता रशिया पण प्रीमियमला विकतंय, ऑब्व्हियसली कोण नाही विकणार, है की नाही. म्हणजे मैत्री एकीकडे आणि इकॉनॉमिक्स एकीकडे, तर ठीक आहे प्रीमियमनी मिळते, पण ते तेल जेवढं होईल तेवढं खेचून घ्यावं. SPRs स्ट्रेंथन करावे जितकं होईल तितकं. LPG वरती आय थिंक गव्हर्नमेंटनी ऑलरेडी प्रयत्न केलाय की हाऊसहोल्ड्सला मिनिमम धक्का लागावा. कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सना रॅशनिंग करतोय. काय ना, जेव्हा तुमच्याकडे रिसोर्सच नाहीये तेव्हा तुम्ही 2च गोष्टी करू शकता. एक तर डायव्हर्सिफाय द सोर्सेस जे आपण केलेले आहेत, आणि दुसरं म्हणजे रॅशनिंग. तर ते आपण रॅशनिंग पण सुरू केलेलं आहे की कमीत कमी घाव हाऊसहोल्ड्सवरती यावा आणि त्यातल्या त्यात कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्सनी तो मार्जिन्समधून हे करावं. हे ऑलरेडी भारत सरकार करत आहे. आपण अजून काय करू शकतो? आता हे फ्रँकली शॉर्ट टर्ममध्ये आपण एवढंच करू शकतो असं माझं सिरियसली मत आहे. लाँग टर्म किंवा इव्हन मीडियम टर्ममध्ये आर देअर ऑप्शन्स? येस, आय थिंक दिस इज अ वेकअप कॉल फॉर एव्हरीवन. आता समज EVs मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट वाढली नाही, आता समज सोलरमध्ये आपण इन्व्हेस्ट पटापट करायला लागलो नाही, तर मग तुम्ही खरोखर मग काहीच शिकला नाहीत क्रायसिसमधून. तर डोंट लेट द क्रायसिस गो वेस्ट. त्याच्यामधून आपण हे धडे शिकायला पाहिजेत. मीडियम टर्मसाठी जे काही रिन्युएबलमधून आपल्याला ऑप्शन्स मिळू शकतात, हायड्रोजन पॉवरमधून जे काही ऑप्शन्स मिळू शकतात, ते सगळे ऑप्शन्स आपण आता हे करायला पाहिजेत. इन एनी विच केस 50च वर्ष तेल आहे. सो हाच दिवस 50 वर्षांनी येणारच आहे आणि इट विल बी रिअल शॉक. म्हणजे हॉर्मुझ बिरमुझ काय नाही, कोणाकडेच तेल नाही, हा दिवस येणार आहे ना. त्या दिवसासाठी प्रिपेअर तर करायलाच पाहिजे ना. मग मी म्हणेन की या क्रायसिसमधून ॲटलिस्ट तो चष्मा आपल्याला मिळतो की अरे 50 वर्षांनी कसं दिसणार आहे जग आपल्या पोराबाळांकरता, असं दिसणार आहे एके दिवशी. सो मीडियम टर्ममध्ये आय थिंक वी विल हॅव टू लुक ॲट दिस. याच्यातून लेसन्स काय आहेत, लर्निंग्स काय आहेत. मीडियम टर्ममध्ये जितकं होईल तितकं नॉन ऑइल सोर्सेसमध्ये क्विकली मूव्ह होणं. ह्या क्रायसिसमधून आपल्याला ही दृष्टी नक्कीच मिळते राईट, की आपल्याला जेवढं EVsमध्ये आपण जातो किंवा रिन्युएबल्समध्ये आपण जेवढे जाऊ शकू तितकं पटापट आपल्याला मूव्ह व्हायला पाहिजे. हायड्रोजनसारख्या सोर्सचा विचार जास्ती आपल्याला करायला पाहिजे. तर 50 वर्षांनी जे काही होणार आहे त्याचा एक छोटासा आरसा आज आपल्याला दाखवला गेला आहे असं मी म्हणेन. आणि इट्स अ स्कॅरी आरसा ना, म्हणजे पण हे होणार आहे राईट एक दिवशी जगात. तर त्याच्यासाठी आपण प्रिपेअर कसे करू शकू स्वतःला याचा जास्ती विचार करावा. येस, ट्रबल तर आहे. आत्ता हा त्रास किती दिवस राहील असं वाटतं?
सो मोस्ट पीपल आर सेईंग की ॲनालिस्ट अगेन ह्याच्यामध्ये ना मी काही एक्सपर्ट नाही. ह्यांचे वॉरफेअर्सचे जे स्टेटमेंट्स येतात ती इतकी विचित्र असतात. म्हणजे ट्रम्पचे अनेक वेळेला स्टेटमेंट्स येतात की 2 दिवसातच मला संपवता येईल सगळं, असे स्टेटमेंट्स येतात. इराण म्हणते की आम्ही वर्षभर पण चालवू शकू. आय थिंक मोस्ट ॲनालिस्ट्स आर क्लेमिंग की 2 ते 3 महिने तरी स्ट्रेस राहणार आहे. बट सिरियसली आय डोंट हॅव एनी प्रेडिक्टिव्ह पॉवर्स ऑन दिस. तोपर्यंत भाववाढ सहन करायची. तोवर भाववाढ सहन करूया, कारण ऑप्शन्स नाही आहेत. ऑप्शन्स काय आहेत सामान्य माणसाकडे? 2-3 गोष्टी सांगेन बरं का. एक म्हणजे जेवढं आपल्याला नॉन इसेन्शियल कन्झम्पशन कमी करता येईल तेवढं आपण करायला पाहिजे. आय एम शुअर ते लोकं करतातच आहे, त्याच्यासाठी काही इकॉनॉमिस्ट सांगायची गरज नाही आहे. नॉन इसेन्शियल्स आपण कमी करावे. एक मात्र आहे की ह्या सिच्युएशनमध्ये ना मार्केट्स खूप वोलेटाईल होतात, जी झालीच आहेत सडनली, आणि सगळ्या कमोडिटीज वोलेटाईल होतात. गोल्ड, सिल्वर, ऑइल तर आहेच आहे. स्टॉक्स वोलेटाईल होऊन जातात. तर जेवढं प्रॉडक्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करता येईल तेवढा करावा. एकाच शेअरमध्ये किंवा एकाच स्कीममध्ये किंवा एकाच सेक्टरमध्ये गुंतवणूक न करता जितकी गुंतवणूक स्प्रेड आउट करता येईल, म्हणजे जे एक मॅक्रो लेवलला डायव्हर्सिफिकेशन इज द ओनली वे आउट, तेच मायक्रो लेवलला डायव्हर्सिफिकेशन इज द ओनली वे आउट. शांत राहणे, हे सोडून काहीही आत्ता सध्या मार्ग नाही. शिकायचं आहे, शांत राहायचं आहे, पण अख्खं जे काही चालू आहे ते तुमच्याकडून अथती इति समजून घेता आलं. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इतक्या सविस्तर, इतकं स्पष्ट आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.